खरं तर गर्भातच आईनं तिला शिक्षण दिलंय. त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलंय की जसं अभिमन्यूनं गर्भातच असताना चक्रव्यूह भेदण्याचं शिक्षण घेतलं, अगदी तसंच शिक्षण तिच्या आई वडिलांनी सर्वज्ञानं या ठिकाणी दिलंय. वय अवघ 17 वर्ष, पण या 17 वर्षांमध्ये सुद्धा सर्वज्ञानं मोठ्या कर्तृत्वानं, मी मगाशी सांगितले की पुत्र व्हावा ऐसा हे वाक्य फोडून काढत असताना कविमन असणारी सर्वज्ञा अफाट कर्तृत्वाचं एक एक शिखर उतुंग झेपानं आपल्या कवेत घेऊन मी सर्वज्ञ आहे अगदी ठामपणे आपल्या सर्वांपर्यंत आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या कार्यानं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सिल्वर जुबलीची विद्यार्थिनी, शिक्षणामध्ये टॉपर, हार्मोनियममध्ये विशारद, गायनामध्ये सर्वोत्कृष्ट आणि टॅलेंट सर्च मध्ये सुद्धा प्रगत असणारी सर्वज्ञा या कवितेच्या माध्यमातून तिच्या मनातल्या अनेक भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ती प्रयत्न करते आणि अशा भावना आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणाऱ्या या कविमन असणाऱ्या कवी संग्रहाचं प्रकाशन इथं होत असताना मी पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवरांचं या सोहळ्याला स्वागत करत असताना या सोहळ्याची सुरुवात भारतीय संस्कृतीतल्या पवित्र आणि शुभ मानल्या गेलेल्या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय. तेव्हा मी मंचावरती उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय श्रीपालजी सबनीस सर आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न होतोय असे डॉक्टर श्री BY यादव सर यांना विनंती करते त्यांनी दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून तू सर्वज्ञ हो या काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभ सोहळ्याला इथं सुरुवात करावी आणि सर्वज्ञाच्या या काव्य संग्रहाचा प्रकाश, तिचे विचार अशाच या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रज्वलित करावं अशी मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांना मी विनंती करते. खरं तर मनाच्या गाभाऱ्यातले शब्द कागदावरती उमटवत राहायचंय, आजपर्यंत लिहित आले, पुढेही असंच लिहायचंय. अशाच काहीच्या मनातल्या आपल्या भावना तू सर्वज्ञ होच्या माध्यमातून सर्वज्ञानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवताना अतिशय चांगला एक आदर्श येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तिच्या या पहिल्या तू सर्वज्ञ हो काव्य संग्रहाचा प्रकाशन होतोय. जोरदार टाळ्यांची दाद आपण या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाला इथे देऊया आणि तिचं कौतुक करूया. या प्रकाशनाला, या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शुभेच्छा देऊया. खरं तर आपल्या भावनांची लखतर प्रखरपणे मांडणारे, संवेदनाच्या जाणीवा आपल्या लेखणीतून पोहोचवणारी ही लेख सावित्रीची. शब्द सुचले तेच पेरलेही नवनिर्मितीतूनही काव्य फुले फुलवणारी आणि त्या दिलेल्या शब्दांना जागवणारी सर्वज्ञा. आज या सर्वज्ञाच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन इथं होत असताना या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमंत्रित मान्यवरांनी याची सुरुवात दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून इथे केली, यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. सजली धजली फुले देखणे खरा सोहळा त्याचा, सत्कारच हा नसतो आपला असतो हार फुलांचा. फुलासारखा जन्म असावा गंध सौख्य देणारा आणि फुलता फुलता दुसऱ्यासाठी कल्पवृक्ष होणारा. कल्पवृक्षाप्रमाणे आज प्रत्येकाला आदराचं स्थान ज्यांच्या कार्यकर्तृत्वातून आपल्याला इथं पाहायला मिळतंय असे मंचावरती उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्यवरांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य आहे आणि या निमित्तानं मंचावरती आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान, त्यांचं आदरातिथ्य या ठिकाणी होत आहे. सुरुवातीला खरं तर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून देणं माझी पात्रता नाहीये, कारण साहित्य क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य, प्रत्येकाचे नेत्र दिपवणारं असं त्यांचं कार्य आपल्या प्रत्येकाला परिचित आहे. परंतु थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय मी या ठिकाणी करून देते. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर 89व्या मराठी साहित्य संमेलन पिंपरी चिंचवड पुणे इथं भरवल्या गेलेल्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीपालजी सबनीस सर, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित ग्रंथातील प्रदीर्घ प्रकरण बंडखोर मोहनराव पाटील यांच्या या पुस्तकाला श्री वसंत पोद्दार लिखित हैदराबाद मुक्ती संग्राम याला महाराष्ट्र शासनानं अनुदान दिलं आणि पुरस्कृत केलं आणि या पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य सबंध महाराष्ट्रभर नाही तर देशभरामध्ये पोहोचवताना आपण प्रत्येकाने त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवत सर्वज्ञासारख्या अनेक अशा नवोदित कवी मनांना किंवा अनेक लेखकांना एक आदर्श या ठिकाणी प्राप्त झालेला आहे.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव इथल्या तौलनिक भाषा विभाग प्रमुख आणि प्रोफेसर म्हणून त्यांचं योगदान लाभलेलं आहे। तसेच कला विज्ञान शाखेचे डीन म्हणून सुद्धा कार्य आणि प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत। आजपर्यंत त्यांच्या ज्ञानेश्वर ते आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजे आणि ब्राह्मणेतरवाद, विवेकवादी भूमिका, संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक वचनासारखे 63 वैचारिक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत। याचबरोबर जीव रंगला रंगला, आत्मकथेचे रंग ललित लेखन, मुक्तक ललित लेखन, साहित्य संमेलनाध्यक्षाची आत्मकथासारखं ललित लेखन, अशा अनेक तब्बल 1 डझनापेक्षा जास्तही ललित साहित्य त्यांनी या ठिकाणी साकारलेलं आहे। याचबरोबर 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भाषण असेल, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष भाषणाचं इंग्रजीत भाषांतर असेल, आम्ही भारतीय 20वे राष्ट्रीय बंधुता संमेलनाचे अध्यक्ष भाषण असेल, अशा अनेक अध्यक्ष भाषणांची पुस्तकं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत। याचबरोबर डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या वाङ्मयावरती आधारित अनेक ग्रंथ त्यांनी साकारलेले आहेत, ज्यामध्ये मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, संपादक सचिन इटकर, महेश तोरवे आणि उद्धव कानडे। याचबरोबर श्रीपाल सबनीस यांची विचारधारा, अंतरंग आणि प्रारूप, संपादक आहे डॉक्टर सुरेश सावंत, डॉक्टर भूपटकर, डॉक्टर साबळे यासारखे अनेक वाङ्मयावरती आधारित ग्रंथ त्यांची प्रकाशित झालेले आहेत। आजवर त्यांना या क्षेत्रातल्या विपुल अशा कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, नवी गाडगीळ पुरस्कार, डॉक्टर निर्मल कुमार फडकुले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार, साहित्य भूषण पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, अशा तब्बल 3 डझन पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव सुद्धा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये केलेला आहे। याचबरोबर पिंपरी चिंचवड इथं भरलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन 2016 साली त्यांनी भूषवलेलं आहे। तिसरे जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन थायलंड इथं फेब्रुवारी 2024 मध्ये तिथं ते अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलेलं आहे। पहिले विश्व बंधुता संमेलन पुणे इथे एप्रिल 2024 मध्ये याचा अध्यक्षपद ते भूषवणार आहे। याचबरोबर पुण्यात भरलेल्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असेल, अशा विविध तब्बल 40 पेक्षाही जास्त साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। इतकं उत्तुंग असं कार्य साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं लाभलेलं आहे। याचबरोबर छत्रपती शिवाजी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे 10वे विश्व साहित्य संमेलन लक्षद्वीप इथे उद्घाटक म्हणून त्यांची प्रमुख उपस्थिती होती। कंबोडिया विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून, पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन चंद्रपूर इथे उद्घाटक म्हणून, काझरगाव साहित्य संमेलन या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आणि अनेक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून सुद्धा त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याप्रसंगी सुद्धा त्यांची अनेक साहित्य संमेलनाप्रसंगी उपस्थिती होती, ज्यामध्ये ग्रामीण संस्कृती साहित्य संमेलन हिवरे बाजार, कुमार साहित्य संमेलन छात्र प्रबोधन पुणे इथल्या समारोप सोहळ्याप्रसंगी, शाही परिषद चिंचवड इथल्या समारोप सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून आणि अध्यक्ष म्हणून त्यांची सुद्धा तिथे उपस्थिती होती। याचबरोबर YouTube वरती आज त्यांची शेकडो व्याख्यानं सुद्धा उपलब्ध आहेत। सर्व टीव्ही चॅनलवरती मुलाखती असतील, चर्चा सुद्धा त्यांचे प्रसारित झालेल्या आहेत। जळगाव आकाशवाणीवरून वगनाट्य त्यांची प्रकाशित झालेलं आहे। पाटलाची मैना हे आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याच या क्षेत्रामध्ये योगदान देण्याबरोबरच सगळ्याच आमच्या साहित्य रसिक प्रेक्षकांनी याचा आनंद सुद्धा घेतलेला आहे। याचबरोबर जळगाव आकाशवाणीवरून प्रसारित झालेली श्रोतिका मालिका असेल, जळगाव धुळे मुंबई आकाशवाणीवरती केंद्रावरून प्रकाशित झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग लाभलेला आहे। अशा या क्षेत्रातल्या खरं तर या क्षेत्रातले ऋषितुल्य व्यक्तिमत्वच म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, असे सन्माननीय श्रीपालजी सबनीस सर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या विनंतीला मान देत सर्वज्ञाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि या प्रसंगी त्यांचा यथोचित सन्मान, त्यांचा आदरातिथ्य आणि त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे। यासाठी मी विनंती करते, या प्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक सदस्य आणि निमंत्रक असणारे डॉक्टर सौ मृणाल आणि श्री सुधीरजी बकरे सर, आपण दोघांनी मिळून सन्माननीय श्रीपालजी सबनीस सर यांचं स्वागत करावं, त्यांचं आदरातिथ्य करावं अशी मी त्यांना विनंती करते। खरं तर माणसाचं यश हे त्याच्या गळ्यातल्या सोनसाखळीच्या लांबीवरून नाही,
तर त्याच्या मनगटातल्या कर्तृत्वाच्या फुटपट्टीवर मोजलं जातं आणि असं कर्तृत्व खचितच एकाच्या रूपानं लागतं, जसं की हे कर्तृत्व सबनीस सरांच्या रूपानं आपल्याला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून लागलेले आहेत. असं सन्माननीय श्रीपालजी सबनीस सर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमाला करूया. बकरे परिवाराच्या वतीनं, सर्वज्ञ परिवाराच्या वतीनं सबनीस सरांना प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन, याचबरोबर अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांची ही मूर्ती, अतिशय देखणी अशी मूर्ती देऊन त्यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संपन्न होतोय. मी पुन्हा एकदा विनंती करते, बार्शी नगरपालिकेमध्ये टाळ्यांवरती टॅक्स नाहीये, त्यामुळे अगदी मनमुराद टाळ्या वाजून आपण मान्यवरांचं स्वागत करूया, सर्वज्ञाचं कौतुक करूया आणि या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आमचे दुसरे प्रमुख अतिथी मान्यवर, मोठ्या संघर्षातून आज या वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान लाभले. मेडिकल कॉलेज 1965 साली त्यांनी सुरुवात केली आणि अतिशय खर्चिक असं हे वैद्यकीय शिक्षण असताना सुद्धा आलेल्या प्रत्येक परिस्थितीशी दोन हात करत आपलं कर्तृत्व आणि अस्तित्व या क्षेत्रामध्ये सिद्ध करणारे या भागातले ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर श्री B.Y. यादव सर यांचंही स्वागत, त्यांचं आदरातिथ्य सन्माननीय श्री आणि सौ बकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येते. बार्शीमध्ये मिरज मशीन हॉस्पिटल व्हावं यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभले. 40 वर्ष दवाखान्याच्या वाढीसाठी ते प्रयत्न केलेले आहेत. अगदी 6 बेड पासून 350 बेड पर्यंतच्या हॉस्पिटलच्या वाढीमध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, बार्शी कॅन्सर हॉस्पिटल, श्रीमान रामभाऊ शाह रक्तपेढीच्या उभारणीमध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा इथं लाभलेला आहे. असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर ज्येष्ठ शल्य चिकित्सक डॉक्टर B.Y. यादव सर यांचं आजच्या या कार्यक्रमासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करते. आणि यानंतर ज्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहोत, अशी सर्वज्ञा हिच्या पहिल्या, मला वाटतं आज पहिलं हे प्रकाशन आहे आणि यापुढे अखंडपणे ती अशीच लिहित राहणार आहे आणि अशाच या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे आशीर्वाद ती घेत राहणार आहे. तेव्हा सर्वज्ञाच्या या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन आपण सुरुवातीला करणार आहोत आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते. तेव्हा मी विनंती करते, मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते सुरुवातीला तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी करावं, अशी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय श्रीपाल सबनीस सर, सन्माननीय डॉक्टर B.Y. यादव सर, मंचावरती उपस्थित असणारे सर्वोदयाच्या सिल्वर ज्युबली कॉलेजचे प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रशांतजी कोल्हे सर आणि मंचावरती उपस्थित असणारे सर्वज्ञाचे आई वडील आणि स्वतः सर्वज्ञ इथे उपस्थित आहेत. या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्यांचे आशीर्वाद कुमारी सर्वज्ञा हिच्या या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला देऊया. तब्बल 63 कविता आजपर्यंत तिने या तू सर्वज्ञ होच्या माध्यमातून साकारलेल्या आहेत. या पुस्तकासाठी प्रकाशक लाभलेले आहेत डॉक्टर मृणाल सुधीर बकरे, मुद्रक आहेत साई प्रिंटिंग प्रेस बार्शी, कव्हर डिझाईन केलेला आहे सोलापूरचे हेमंत कपुरे आणि याचं प्रकाशन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी 2023 साली इथं झालेलं आहे. याचबरोबर या तू सर्वज्ञ हो या बॅनरच्या माध्यमातून सुद्धा या पुस्तकाचं प्रकाशन, या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथं करत आहोत. खरं तर आई वडिलांचा हा आनंद गगनात मावत नाहीये, कारण तिच्या या लाडक्या लेकीला अगदी अष्टपैलक व्यक्तिमत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आज साहित्य क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये, कर्तृत्वानं शिक्षण क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये सर्वज्ञानं सर्वश्रेष्ठ असं गुण आपल्या सर्वांपर्यंत आपल्या कर्तृत्वातून इथं दाखवून दिलेलंच आहे. अशा लाडक्या लेखीच्या या काव्यसंग्रहाचा प्रकाशन इथं होत असताना आई वडिलांचे आशीर्वादाबरोबरच मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आशीर्वाद सर्वज्ञाला या ठिकाणी लाभलेले आहेत. मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते या तू सर्वज्ञ हो काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं, यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर जिनं हे काव्यसंग्रह या ठिकाणी साकारलेला आहे, मी मगाशी सांगितले की वय वर्ष फक्त 17 आणि 17 वर्षामध्ये कविमान असणारी ही सर्वज्ञ कर्तृत्वाची शिखरं आज विविध क्षेत्रामध्ये पादांतरित करते.
वयाच्या 17व्या वर्षी हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होतच आहे, परंतु हार्मोनियम मध्ये उपांत विशारद, गायनामध्ये प्रवेशिका पूर्ण तिने केलेली आहे, नोबल सायन्स टॅलेंट सर्च मध्ये ऍडव्हान्स लेवल तिने गाठलेलं आहे आणि 5वी मध्ये स्कॉलरशिप सुद्धा तिने मिळवलेली आहे. वाचन, गिटार वाजवणं, मेहंदी, चित्र काढणं, रांगोळी काढणं, चित्रपट बघणं, गप्पा मारणं, गाणी ऐकणं असे सगळे तिचे जरी छंद असले तरी तितकीच गोडी असणारी सर्वज्ञा तिची आई सांगते की थोडीशी जिद्दी आणि हट्टी सुद्धा आहे आणि याच हट्टामुळे मला वाटतं तिनं हे पुस्तक आपण खरं तर सुरुवातीला सर्वज्ञाला आशीर्वाद देणार होतो, तिचा सन्मान करणार होतो, पण थोडासा कार्यक्रमामध्ये बदल, कारण सर्वज्ञा आज या पुस्तकाचं प्रकाशन करते. खरं तर आईनं मुलाला शिखर दाखवावं म्हणजे त्याला कळतं, वडिलांनी मुलाला शिखर दाखवावं म्हणजे त्याला कळतं की हे शिखर आपल्यासाठी आहे आणि आईनं तिला आपल्या मायेच्या पदरात घ्यावं म्हणजे तिला कळतं की हे जग जिंकण्यासाठी आहे. परंतु या शिखरापर्यंतचा पोचत असण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग दाखवणारे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे त्यांचे गुरु आणि त्यांचं स्थानही तितकंच महत्वाचं आहे. आज सर्वज्ञ विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करते, परंतु या तिच्या प्रत्येक यशामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण असं योगदान दिले तिला हा मार्ग दाखवलेला आहे असे सर्वज्ञाचे गुरुवर्य सन्माननीय प्रशांतजी कोल्हे सर हे या मंचावरती इथे उपस्थित आहेत. तेव्हा सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य या कार्यक्रमाप्रसंगी इथे करणार आहोत. मी सन्माननीय श्री आणि सौ बकरे सर आपल्याला विनंती करते, सिल्वर जुबलीचे मुख्याध्यापक असणारे प्रशांतजी कोल्हे सर यांचं स्वागत, त्यांचं आदरातिथ्य या कार्यक्रमाप्रसंगी आपण सुरुवातीला करावं. सर्वज्ञाचे गुरुवर्य असणारे प्रशांतजी कोल्हे सर जे या प्रशालेचे सिल्वर जुबलीचे मुख्याध्यापक आहेत, त्यांचं मी पुन्हा एकदा इथे मनपूर्वक स्वागत करते. आणि यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी मी उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्याच आमंत्रित मान्यवरांचं इथं स्वागतानंतर तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाची खऱ्या अर्थानं लेखिकाच म्हणता येणार आहे, कारण अतिशय अल्पावधीमध्ये लेखिका म्हणून आज या साहित्य क्षेत्रामध्ये तिचं नाव आणि तिचं कर्तृत्व आपण इथं बघतोय. अशी सर्वज्ञ, या सर्वज्ञांना आपल्या सर्वांच्या वतीनं आपले आशीर्वाद मंचावरती उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर सन्माननीय सबनीस सर आणि सन्माननीय यादव सर यांच्या शुभ हस्ते आपण सर्वज्ञाचा सन्मान करणार आहोत, तिचं कौतुक करणार आहोत आणि तिच्या पाठीवरती शाबासकीची थाप बार्शीतल्या तमाम त्यांच्या सगळ्याच इथं आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या हितचिंतकांच्या वतीनं देणार आहोत. तिनं तिची पहिली कविता लिहिली होती फळांच्या दरबारी आणि आज भारत देश स्वतंत्र सार्वभौम झाला, तू दिलेले माझ्याकडे. याचबरोबर अमर्याद कथा त्या एकाच आयुष्याच्या सारख्या अनेक विषयावरती तब्बल 63 कविता तू सर्वज्ञ होच्या माध्यमातून या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून तिनं साकारलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांची पाठीवरती तिची थाप आपण इथे देऊयात, तिचं कौतुक करूयात, तिला आशीर्वाद देऊयात आणि अखंडपणे विविध क्षेत्रामध्ये तिनं आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करत राहावं यासाठी तिच्या मनगटातही बळ देऊयात. अशी सर्वज्ञा हिचं आपण कौतुक केलं, तिला आशीर्वाद दिले. हे पुस्तक आज या ठिकाणी साकारत आहे तू सर्वज्ञ हो. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीपासून याची जुळवाजुळव करण्यापासून ते पुस्तक प्रकाशित करेपर्यंत तब्बल 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे पुस्तक या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत पोहोच करण्यासाठी ज्यांचं अतिशय महत्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे असे सन्माननीय श्रीधरजी कांबळे सर, त्यांचाही तितकाच महत्वाचा सहभाग या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथं लाभलेला आहे आणि यासाठी सन्माननीय श्रीधरजी कांबळे सर यांचाही यथोचित सन्मान आपण बकरे परिवाराच्या वतीनं सन्माननीय सबनीस सर आणि सन्माननीय यादव सर यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावं अशी विनंती आहे. साहित्य क्षेत्रामध्ये जे नवनवीन असे लेखक येतात, कवी येतात, त्या प्रत्येकाला मार्गदर्शित करणारे, त्यांना योग्य दिशा दाखवणारे अनेकांची पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केली असे श्रीधरजी कांबळे सर. 2 दलित साहित्य संमेलन त्यांच्या नेतृत्वाखाली भरवलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित सुद्धा केलेला आहे असे श्रीधर कांबळे सर.
या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी 1 वर्ष खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि यासाठी त्यांचेही मी मनपूर्वक आभार आणि विशेष आभार व्यक्त करते। याचबरोबर तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहासाठी ज्यांनी आम्हाला इथं सहकार्य दिलं असे सन्माननीय साई प्रेस यांचेही आम्ही इथं सन्मान करू इच्छितो। मी साई प्रेसचे गिरीशजी सोनार यांना या ठिकाणी आमंत्रित करते। साई प्रिंटिंग प्रेसचे या पुस्तकासाठी या काव्यसंग्रहासाठी ज्यांनी मुद्रक म्हणून आम्हाला सहकार्य केलं असे गिरीश सोनार सर यांना मी मंचावरती आमंत्रित करते। सन्माननीय सबनीस सर आणि सन्माननीय यादव सर यांना विनंती आपल्या हस्ते तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाचे मुद्रक साई प्रिंटिंग प्रेसचे सन्माननीय गिरीश सोनार सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। सर्वज्ञाच्या पहिल्या पुस्तकासाठी ज्यांनी मुद्रित दिलं असे साई प्रेसचे गिरीशजी सोनार आपलेही मनपूर्वक आभार। मी सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करते। यानंतर तू सर्वज्ञ हो या पुस्तकाच्या प्रकाशिका अर्थातच सर्वज्ञाच्या आई डॉक्टर मृणाल बकरे मॅडम। किर्लोस्करवाडी जिल्हा सांगली इथं त्यांचा जन्म झाला, तिथं त्यांचं माहेर आहे, पण आज बार्शीमध्ये येऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज सर्वसामान्यांचा दुवा मिळवत असताना इतकी संस्कारमय पिढी सुद्धा सर्वज्ञाच्या माध्यमातून घडवताना आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्यांनी पूर्ण केलं। यानंतर विवेकानंद कॉलेज कोल्हापूर इथं महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथे, DA MIT कॉलेज लातूर इथं आणि 2004 पासून भूलतज्ञ म्हणून आपल्या या क्षेत्रामध्ये ते योगदान देत आहेत। सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये जिज्ञासा हा कुमारवयीन मुलांसाठी प्रकल्प ते चालवत आहेत आणि बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल इथं भूलतज्ञ म्हणून गेली 2 वर्ष ते या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले योगदान देत आहेत। आपल्या क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व इथं सिद्ध करत असताना तितकीच संस्कारमय पिढी सुद्धा घडवणाऱ्या आणि प्रामुख्याने सर्वज्ञाला घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री या सर्वज्ञ हो पुस्तकाच्या प्रकाशिका आहेत आणि या प्रसंगी त्यांचे विचार आपण सुरुवातीला प्रकाशक म्हणून इथं ऐकणार आहोत। तेव्हा मी विनंती करते सर्वज्ञाच्या मातोश्री डॉक्टर मृणाल बकरे मॅडम यांनी या ठिकाणी उपस्थित राहत प्रकाशक म्हणून या प्रसंगी आपली मनोगत आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागतही इथं व्यक्त करावं। माननीय श्री श्रीपाद सबनीस सर, माननीय श्री यादव सर, माननीय श्री कोल्हे सर, माननीय उपस्थित सर्व मान्यवर, परिचित मित्रमैत्रिणी, नातेवाईक, छोटे मंडळी यांना माझा सादर नमस्कार आणि सर्व व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत। खरं तर आम्हा नवरा बायकोंच्या दोघांच्याही घरी कविता लिहिणारं किंवा कथालेख लिहिणारं असं कुणीच नाही आहे, पण मैत्री पहिल्यांदा कविता करायला लागली आणि तिचं बघून बघून सर्वज्ञ पण करायला लागली। मैत्री एखादा विषय भावला की त्यावरती कविता करायची, पण सर्वज्ञ एखादा क्षण असं छोटासा कविता क्षण अनुभवायचे आणि त्याच्यावर लगेच काव्य करायचे। वयाच्या 7-8 वर्षाच्या पासून त्या दोघी पण कविता करायला लागल्या आणि सर्वज्ञ तर छान डायरी तसं मस्तपैकी छान लिहून ठेवायला लागले। कधी घरात, कधी शाळेत, तर कधी अगदी 10वीच्या पूर्वपरीक्षेच्या पेपरला सुद्धा तिने कविता केलेल्या आहेत। त्या कविता ती घरी घेऊन यायची आणि आम्हाला दाखवायची, वाचून दाखवायची। त्याला पहिला खूप छान वाटायचं, असं वाटायचं की हिला कशा काय सुचतात ह्या कविता। मग ती या कविता शाळेच्या सगळ्याच शिक्षकांना दाखवायची, सगळेजण त्याचं कौतुक पण करायचे। कोल्हे सर, कांबळे सर, चौधरी सर, परत फल्ले मॅडम, म्हणजे ऍक्च्युअली सगळ्याच सिल्वरचे शिक्षक तिच्या कविता ऐकून म्हणायचे किती छान कविता केल्या। मग कांबळे सरांनी एकदा तिला सहज म्हटलं की आपण याचा कविता संग्रह तयार करूया आणि मग एकदा डोक्यात आलं की म्हटलं ठीक आहे चला आपण बघू तरी कविता संग्रह करू पहिला आणि काय काय वाटचाल होती सर्वज्ञाची ते बघू। मग त्याच्यानंतर कांबळे सरांच्या पुढाकारानं साई प्रेसचे माननीय श्री गिरीश सोनार, मुखपृष्ठ बनवून देणारे श्री हेमंत कपुरे यांच्या सगळ्या सहाय्याने हा तू सर्वज्ञ हो हा काव्यसंग्रह असा अस्तित्वात आला आहे। त्यापुढचा हा प्रकाशनापर्यंतचा जो काय प्रवास आहे तो तर एकदम अवर्णनीय आणि आनंददायी आहे। पुस्तकासाठी ISBNचा नंबर मिळवणं, प्रकाशनासाठी स्थळ निश्चित करणं आणि कार्यक्रम कसा छान व्हावा आणि तो श्रवणीय व्हावा
यासाठी जो काही आम्ही कामं केली त्याचा उत्साह आणि आनंद वेगळाच होता. हा आनंद आम्हाला सर्वज्ञांना मिळवून दिला. भविष्यात सर्वज्ञाचे आणि मैत्रीचे असे भरपूर कार्यक्रम होतील अशी अपेक्षा आहेच आणि त्यावेळेला आम्हाला आनंद आणि अभिमान वाटेलच. पण आजच्या या पहिल्या कार्यक्रमाचा आनंद आणि अभिमान खूपच अवर्णनीय आणि अवीट आहे. आणि याच्यात दुधात साखर म्हणून मराठी साहित्यामध्ये बोलाचा वाटा असणारे दिग्गज साहित्यिक श्री श्रीपाल सबनीस सर आज यांच्या शुभ हस्ते आणि श्री यादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रकाशनाचा कार्यक्रम होतोय. त्यामुळे हा क्षण फारच अगदी सुवर्णयोग आहे. आणि त्याचवेळी आपण सगळेजण या क्षणी तिला शुभाशीर्वाद द्यायला, तिचं कौतुक करायला इथे हजर आहात. खूपच छान वाटतंय खरं तर. आणि आमच्या या मुलीची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद त्यांना मिळत राहावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि प्रकाशक म्हणून आपल्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून डॉक्टर मृणाल बकरे मॅडम यांनी आपल्या भावना सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि यानंतर आज हे पुस्तक या ठिकाणी सर्वज्ञानं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या कविता मी वाचणार नाहीये कारण स्वतः सर्वज्ञ आणि मैत्री या दोघी सुद्धा या कविता इथं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्यामुळं कवितेची उत्सुकता तुम्हाला आहे, पण या पुस्तकामध्ये नेमकं आहे तरी काय, किंवा या पुस्तकाविषयी आपल्या सर्वांना इथं आणखी माहिती देण्यासाठी ज्यांनी हे पुस्तक या ठिकाणी साकारत असताना अगदी 1 वर्ष अगदी मेहनत घेऊन हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होईपर्यंत आपले योगदान दिलं असे सन्माननीय श्रीधरजी कांबळे सर हे या पुस्तकाविषयी आपल्या सर्वांना इथं सांगू इच्छित आहेत. तेव्हा मी सन्माननीय श्रीधरजी कांबळे सर यांना विनंती करते त्यांनी या पुस्तकाविषयी, या पुस्तकाचा परिचय आपण या ठिकाणी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या या बकरे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि सर्वज्ञाच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभ प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले साहित्याच्या क्षेत्रामधलं हे प्रचंड मोठं नाव, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, समीक्षक, अनेक विषयावरती ज्यांचं लेखन सगळ्या साहित्य विश्वाला मोहिनी घालतो असे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर की ज्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा एक आणखी उंची वाढवण्याचं काम केलं होतं. त्या आवर्जून उपस्थित आहेत, मला अतिशय आनंद वाटतो. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर BY यादव सर, आमचे मार्गदर्शक, आमचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे सर, डॉक्टर बकरे साहेब, डॉक्टर सौ बकरे आणि या काव्यसंग्रहाची कवयित्री असा आजपासून जिचा उल्लेख होऊ शकतो अशी सर्वज्ञ. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीपासूनचा मी साक्षीदार आहे, निश्चित आहे. सर्वज्ञ अगदी 8वी-9वीला असल्यापासून कविता लिहायची आणि प्रामुख्याने तिच्या बऱ्याचशा कविता तिच्या घेऊन झाल्या की ती माझ्याकडे सुरुवातीला कधी कधी आणून तर याच्यामध्ये काही बरं आहे का, हे बरं आहे का, याच्यात काही बदल पाहिजे का, असं ती सहज विचारायची. आणि आम्हाला कौतुक वाटायचं एखादी 8वी-9वीची मुलगी किती चांगल्या पद्धतीने लिहू शकते, कल्पना किती भन्नाट तिच्या कल्पना आहे. म्हणजे खरोखर हा जो शब्द वापरला जातो, मन वापरली जाते की जो न देखे रवी तो देखे कवी. आम्ही अगदी लहान वयातल्या या मुलीच्याकडून अतिशय चांगल्या कल्पना आम्ही अनुभवू शकलो. तिच्या कविता सर्व विषयाला स्पर्श करणार आहेत आणि सर्वज्ञाच्या या सगळ्या कवितांचं एक उत्तम संग्रह झाला पाहिजे, तो प्रकाशित झाला पाहिजे,
याच्याबद्दल मी तिच्या पालकांच्या समोर ज्यावेळी पहिल्यांदा हे सांगितलं, पालक प्रचंड उत्साही आहेत. आपल्या मुलांच्या वरती त्यांचं उत्तम असं लक्ष निश्चित आहे. परंतु आपली मुलं बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांची इच्छा असते तर डॉक्टरांची मुलं डॉक्टर व्हावी. परंतु हे पहिलं दाम्पत्य मी बघितलंय की आमच्या पोरांना त्यांना काय पाहिजे ते होऊ दे, अशा प्रकारे मोकळीक देणारे पालक अलीकडे पाहिजे आणि तसे पालक बघायला या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि म्हणून या निमित्तानं सर्वज्ञानी लिहित होती त्याला आकार देण्याचं काम होत असताना आमचे मित्र गिरीश सोनार त्यांनी या कामामध्ये आम्हाला मदत केली. चित्रकार हेमंत कपुरे यांनी या कामामध्ये मदत केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना लिहित असताना आदरणीय श्रीपाल सबनीस सर हे मला वाटतं 374 त्यांच्या प्रस्तावना लिहून झाल्या होत्या आणि 375 ते प्रस्तावना लिहिणार होते. आणि त्यावेळी मी त्यांची भेट घेतली. आमचे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक अशोक वाघमारे यांच्यासमोर मी कल्पना मांडली की मला सर्वज्ञाच्या पुस्तकासाठी सबनीस सरांचीच प्रस्तावना पाहिजे. त्यांनी माझ्याबरोबर जुळवाजुळव करून दिली. त्यांच्या दोघांचं मेवण्याचं नातं असल्यामुळं ते मला सहज शक्य झालं आणि सबनीस सरांनी मला ताबडतोब पुस्तक मागवून घेतलं. माझ्याकडून त्यातल्या काही गोष्टी माझ्याकडून वाचून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते विस्तृतपणानं वाचलं, त्याच्यावर मत आपलं व्यक्त केलं. पुस्तक आपल्या समोर येणार आहे, त्यांची प्रस्तावना आपण वाचणार आहोत. म्हणजे 375वी प्रस्तावना. आणि मला वाटतं सरांनी आतापर्यंत सगळ्यात तरुण, त्याचबरोबर ज्येष्ठ कवी, ज्येष्ठ लेखक, ज्येष्ठ समीक्षक यांच्या सगळ्या प्रस्तावना लिहिल्या. आणि ही पहिली बालकवयित्री जिचं वय 16-17 वर्षाचं आहे अशा मुलीच्या पुस्तकाला प्रस्तावना देण्याचं काम सरांनी केलं. ही गोष्ट मला या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. म्हणून मी सरांना सुद्धा या निमित्तानं धन्यवाद देईन. मला सुद्धा सरांचं भाषण ऐकायचंय, त्यामुळे मी तुमच्या आणि त्यांच्यामध्ये आता फार वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगितलं या कवितेच्या माध्यमातून सर्वज्ञांना आपल्या मनातल्या अनेक अशा भावना आणि आपले भाव या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. आणि अतिशय कमी वयातली ही कवयित्री सन्माननीय सबनीस सरांच्या प्रास्ताविकेच्या माध्यमातून तिचं हे पुस्तक आपल्या सर्वांपर्यंत इथं पोहोचवते. तेव्हा या तिच्या विविध क्षेत्रातल्या कार्याचा आढावा आपण मगाशीच घेतला. परंतु मी मगाशी सांगितले की तिचे गुरुपदे म्हणून बोलले सर जे आवर्जून या सोहळ्याच्या निमित्तानं आपले आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. तेव्हा सुरुवातीला प्रासंगिक म्हणून त्यांच्याही शुभेच्छा आपण इथे ऐकणार आहोत. मी सन्माननीय मुख्याध्यापक असणारे प्रशांतजी कोल्हे सर यांना आमंत्रित करते आणि त्यांनीही आपल्या आशीर्वाद सर्वज्ञांना आपल्या मनोगताच्या माध्यमातून व्यक्त करावा अशी विनंती करते. सर्वांना नमस्कार. तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ साहित्यिक मान्य श्रीपाल सबनीस सर, बार्शीच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉक्टर पी.वाय. यादव सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय. डॉक्टर सुधीर बकरे सर, डॉक्टर मृणाल बकरे मॅडम, आमची कवयित्री सर्वज्ञ, या कार्यक्रमाचं सगळं उत्तम असं नियोजन करणारे माझे सहकारी शिक्षक श्री श्रीधर कांबळे सर, आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बार्शीतील तमाम नागरिक, डॉक्टर मंडळी, शिक्षण क्षेत्रातील मंडळी, नातेवाईक मंडळी, एक अत्यंत आनंदाचा असा कार्यक्रम आज आपण सगळेजण अनुभवत आहोत. सर्वज्ञाच्या अगोदर मैत्रीला शाळेत डॉक्टरांनी घातलं आणि मला आश्चर्य वाटलं की सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे होत असलेला
एक समाजातला डॉक्टरांचा का पेशापैकी वर्ग सर थेट मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलीला आणतायत माझ्याकडं. ते म्हटले की मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेत आम्ही दोघेही शिकलो आणि तुमच्या शाळेची शिस्त, शाळेतले सगळे उपक्रम मला सगळी माहिती झाली आणि मी ठरवलं की मैत्रीला या शाळेत घालायचं. मैत्री शाळेत आली, मैत्रीच्या पाठोपाठ सर्वज्ञ आली. मैत्रीने शाळेत प्रवेश केल्यानंतर ती सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतो. मला अजून आठवतं की शाळेमध्ये पहिल्यांदा आम्ही राष्ट्रगीत बँड व पथकावर सुरू केलं. सोलापूरच्या एका शाळेत मी तो कार्यक्रम ऐकला आणि मी ठरवलं की हे आपल्या शाळेत सुरू करायचं. मैत्रिणीला मी म्हटलं की आपल्याला बासरी वाजवणाऱ्या मुली शोधायच्या. पहिल्यांदा तिने स्वतः ट्रेनिंग घेतलं आणि बँड पथक उत्तम अशा प्रकारचं राष्ट्रगीत सुरू केलं. त्याचं श्रेय मैत्रिणीला जातं. मैत्रिणी तेवढं सगळ्या वक्तृत्व स्पर्धामध्ये, अभ्यासामध्ये सगळीकडेच आघाडीवर असायची. शाळा सिल्वर जुबली हायस्कूल आज 83 वर्ष वयाचं आहे. 83 वर्षाच्या इतिहासामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये सर्वोत्तम कामगिरी मैत्रिणीने नोंदवली आणि शाळेचा झेंडा फडकवला. सर्वोच्च निकाल तिला 98% मार्क पडले. मैत्रिणीने ही नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर माझ्या शिक्षकांमध्ये देखील आत्मविश्वास वाढला. सर्वज्ञही आली. मैत्री कविता लिहायची. मधल्या सुट्टीमध्ये दोघींची खासियत मला अजून आठवतं की कविता लिहिली की आपली मुलगी ती कवितेची घेऊन आली आणि उभारायची. माझ्याकडे कुठे सही वगैरे आलेला असायचा आणि ह्या थांबायच्या आणि मग अतिशय नम्रतेने चौकशी करत आत येणार आणि आपण लगेच म्हणतो ती कविता आहे. आता मैत्रिणीपेक्षा मी सर्वज्ञाकडे होतो कारण आज सर्वज्ञाचा कार्यक्रम आहे. सर्वज्ञाने इतकं सुंदर कविता लिहिली आहे. ते पुस्तक तुम्ही ज्या वाचाल पाहाल, कविता वाचाल त्यातल्या की एवढ्या छोट्या मुलीच्या अनुभव विश्व खरोखर कवी लेखक मंडळी यांना दैवी गुण प्राप्त असतो. त्याची अनुभूती कविता वाचताना सर्वज्ञाच्या बाबतीत होतो. जे तिच्या वयाला म्हणजे शोधणारं नाही किंवा तिला ते इथपर्यंत तिच्या अनुभूती कशी काय तिला येऊ शकते अशा काही कविता वाचताना तिच्यामध्ये देशभक्त आहे, तिच्यामध्ये साहित्यिक आहे, तिच्यामध्ये पर्यावरणाची काळजी घेणार आहे, आई वडिलांबद्दलची भावना आहे. सगळं काही त्या कविता तुम्हाला वाचायला मिळणार आहे. कवयित्री सर्वज्ञा एक उत्तम छानपैकी अशी चित्रकार सुद्धा आहे. मला या पती पत्नी डॉक्टरांचं म्हणजे सर्वज्ञा भाग्यवान आहे की तिला डॉक्टर सुधीर कोकरे सर आणि मृणाल कोकरे सर पालक लागले. 2 मिनिटं घेतो की आज आपण सगळेजण आता महाराष्ट्र राज्यच नाही अख्खा देश नवीन शैक्षणिक धोरणाकडे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण आता सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. मला या पालकांचं कौतुक करायचं की आता कांबळे सरांनी भाषणात उल्लेख केला की सर्वसाधारणपणे पालक ज्या पेशामध्ये असतात त्याच पेशामध्ये आपल्या मुलांचं करिअर करण्याचा एक साधारण ट्रेंड असतो. परंतु मैत्रीच्याही मला वाटलं सगळ्या शिक्षकांना की डॉक्टर होणार, पण मैत्रिणी सांगितले मी डॉक्टर होणार नाही. आम्हाला धक्का बसला, पालकांना केवढा धक्का असेल. सर्वज्ञाच्या बाबतीतही तसंच आहे. सर्वज्ञामध्ये सर्वज्ञाने अजून ठरवलेलं नाही. मला वाटतं आता 12वी तरी आता तरी ठरवलं असेल. अजून काही दिवशी माझी एवढी चर्चा झाली नाही की आता तरी ठरलंय का म्हणून. परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसीकडे पुन्हा वळतो की स्किल बेस्ड कौशल्य आधारित ही शिक्षण पद्धती आलेली आहे आणि आपल्या मुलामध्ये काय लपलेलं आहे हे फक्त पालकच पहिल्यांदा ओळखू शकतात. डॉक्टर पती कोकरेंनी SSYचा पुन्हा एकदा उल्लेख येतो की ज्या SSYच्या माध्यमातून त्यांनी या मुलांना आपल्या अपत्यांना घडवलं ते जे संस्कार त्यांनी दिले मुक्त अशा पद्धतीचं वातावरण मुलींना दिलं. मला सांगा की एक छोटी आपली मुलगी कविता लिहिते आणि तिचा एक मोठा साहित्यिकाकडून काव्य संग्रहाचा प्रकाशनाचा कार्यक्रम केवढी अभूतपूर्व अशी कल्पना आहे त्याला म्हणजे पालक सुद्धा तसेच लागतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामध्ये काय घडलेलं आहे हे लक्षात घेऊन त्यांना मोठं व्यासपीठ देण्याचं काम पालकांनी केलं तर सर्वज्ञासारखे अनेक साहित्यिक अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही मंडळी आपण भारतामध्ये तयार करू शकणार आहोत. मी अत्यंत स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये सर्वज्ञ शिक्षण घेतलं आणि येणाऱ्या काळात सर्वज्ञ नावलौकिक निश्चितपणे करणार आहे. त्याची सुरुवात तिने आज केली आणि सबनीस सरांसारखा 389 प्रस्तावना लिहिलेला साहित्यिक या कार्यक्रमाला लागतो. हे वार्षिकांचं सर्वज्ञाचं बकरी परिवाराचं खरोखर भाग्य आहे. तेव्हा मोठ्या साहित्यिकाने आणि मग प्रस्तावनेमध्ये सरांनी म्हटलेलं आहे की मी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिली परंतु एवढ्या छोट्या साहित्यिकासाठी एका छोट्या कवयित्रीसाठी प्रस्तावना लिहिण्याचा माझा पहिलाच प्रसंग आहे. त्यांनी देखील प्रस्तावनेमध्ये या सगळ्या कवितांचं सर्वज्ञाच्या साहित्यिक कृतीचं कौतुक केलेलं आहे. आपण सगळेजण कविता पुस्तक वाचाल
आणि त्याला भरपूर अशी साथ द्याल अशी मला खात्री वाटते. सिल्वर ज्युबली परिवाराचं आणि मक्ते फॅमिलीचं एक अतूट असं नातं निर्माण झालेलं आहे. जिज्ञासा मुलं वयात येणारी मुलं मुली जे आहेत, या मुला मुलींसाठी हे पती पत्नी माझ्या शाळेमध्ये येऊन गेली 10 वर्ष झालं अथकपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे की ज्या गोष्टी आई वडिलांना मुलांशी बोलता येत नाही, वय परत्वे शारीरिक बदल जे मुलांमध्ये होत असतात, मुलींमध्ये बदल होत असतात, त्या बदलांना कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे असा सुरेख कार्यक्रम या दोघांनी केलेला आहे. शाळेमध्ये येऊन 9वी-10वीच्या वर्गामध्ये जेव्हा जेव्हा सवड असते त्याला डॉक्टर साहेब त्या वेळ मिळेल आम्ही लगेच आघाडीवर असतो. आम्ही डॉक्टर तुम्ही या, तो भाग खूप फार महत्वाचा आहे. पाठ्यपुस्तक इतर गोष्टी आमच्या केव्हाही संपतील, परंतु या दोघांनी शाळेसाठी दिलेला वेळ, शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली माहिती, पती पत्नींचं आभार व्यक्त करायचे. आम्हा गुरुजनांचा या ठिकाणी सन्मान या कार्यक्रमाला मला शाळेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर बसण्याची संधी दिली त्याबद्दल मक्ते परिवाराचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी माझे विचार ऐकले त्याबद्दल आपल्याला आणि सर्वज्ञाला पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा आमच्या सिल्वर परिवाराच्या वतीने माझ्या वतीने देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वज्ञाविषयी मैत्रीविषयी अगदी भरभरून त्यांच्या मुख्याध्यापकांनी इथे व्यक्त केलेला आहे. त्यांचा स्वभाव असेल, त्यांचं कर्तृत्व असेल, त्यांच्या शालेय शिक्षणातली संपूर्ण त्यांची आतापर्यंतची वाटचाल असेल, या सर्वांवरती सर्वांनी मुख्याध्यापक म्हणून आमचे कोल्हे सरांनी अगदी भरभरून आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केलं आणि अखंडपणे पुढे आज सर्वज्ञ आणि मैत्री या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना, आपलं योगदान देत असताना आपले आशीर्वाद या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित राहत त्यांनी दिले, यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. बऱ्याच वेळ झाला आपण या पुस्तक या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं, पण यातल्या कविता काही तुमच्यापर्यंत आतापर्यंत आलेल्या असतील. सगळ्यांना उत्सुकता आहे की या कवितेमध्ये, या काव्यसंग्रहामध्ये नेमका कविता आहेत तरी काय आणि त्या कविता आहेत कशा? ऐकायच्यात ना कविता? कविता ऐकायच्यात की नाही? तुमचा आवाज नाही येते. कविता ऐकायच्यात ना? मग कविता मी ऐकण्यापेक्षा ज्यांनी ही कविता साकारलेली आहे त्यांच्याकडून ही कविता नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडणार आहे. बरोबर आहे ना? चला मग आपण जोरदार टाळ्यांनी सर्वज्ञालाच इथं आमंत्रित करूया आणि मी सर्वज्ञाला विनंती करते की स्वतःला तुझ्या ज्या काही भावना वाटलेल्या आहेत त्या सगळ्या कविता स्वतःच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुला ज्या आवडतील आणि लोकांना ज्या आवडतील ते तुम्ही सादर कराव्या. आमंत्रित करते तुम्हाला सर्वज्ञ वगैरे आणि स्वतः त्यांनी साकारलेल्या तू सर्वज्ञ हो या काव्यसंग्रहातील कविता इथं व्यक्त करणार आहेत. पण एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण पुन्हा एकदा त्याच्यासाठी देऊया. आदरणीय व्यासपीठ आणि श्रोते यांना नमस्कार. मी आपणासमोर माझ्या पुस्तकातील काही कविता सादर करणार आहे. सर्वप्रथम पुस्तकाला ज्या कवितेचं नाव दिलेलं आहे ती कविता तू सर्वज्ञ हो ही सादर करून मी सुरुवात करते. तू सर्वज्ञ हो, नको राग भीती नको, तू आनंद घे, तू आनंद दे. नको द्वेष ईर्ष्या नको, तू प्रेम घे, तू प्रेम दे. नको वाईट घाण नको, तू चांगलं घे, तू चांगलंच दे. नको प्रतिक्रिया नकोच नको, तू प्रतिसाद दे, तू प्रतिसादच दे. नको शत्रू वैर नको, तू मैत्री कर, तू साथ दे. नको भाव लोभ नको, तू समाधानी हो, तू समाधान दे. नको अज्ञान अहंकार नको, तू ज्ञान घे, तू ज्ञान दे. नको अंधविश्वास अविश्वास नको, तू विश्वास ठेव, तू विश्वासात घे. एकच काम व्यवसाय नको, तू सर्वज्ञ हो, तू सर्वज्ञ हो. त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांपासून मला वाटत होतं की आपण भारताने काय काय भोगलंय आणि कशा प्रकारे स्वातंत्र्य प्राप्त केलंय त्याबद्दल काहीतरी लिहावं. या युद्धात, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही गोष्टी हरवून गेल्या आणि आजही त्या गोष्टी सगळ्या भारतीयांच्या मनात सलत आहेत. मग याबद्दल किंवा यापुढे आपण काय करू शकतो हा विचार मनात येत होता आणि मग माझे हेच विचार मात्र मागे आले. या कवितेमध्ये शब्दबद्ध झाले. ते असे की
व्यापारी म्हणता म्हणता ते तर बिचारे सावधच निघाले. ज्ञान संपत्तीने भारतमाता समृद्ध होती. झाडे शेते निसर्गामुळे ती नखशिखांत नटली होती. धन संपत्ती त्यांनी लुटली, पण ज्ञानाची भंडारी मागे होती. कदाचित तेच त्यांच्या मनात सरले, म्हणून त्यांनी आमची पुस्तके आणि ग्रंथच नष्ट केले. पराजयामुळे मागे जाता नाही ते शेवटची खेळी खेळले आणि हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान वेगवेगळे झाले. म्हणूनच म्हणते बेड्या तुटल्या असून सुद्धा रण मात्र मागे आले. कारण जे गेले ते गेलेलेच आहे, ते गेलेलेच आहे. परंतु आज जे आहे ते आमच्या हातात आहे आणि ते सर्वोच्च सर्वोत्तम आहे याची जाणीव आम्हाला आहे. आणि जे गेले त्यापेक्षाही उत्तम आम्ही आहे याची आम्हाला खात्री आहे, याची आम्हाला खात्री आहे. पुढची कविता जी मी सादर करणार आहे ती मला अशीच बसल्या बसल्या सुचलेली आणि ती मला आणि माझ्या कुटुंबाला खूपच आवडलेली. ती म्हणजे हरवलेल्या आकाशाखाली. हरवलेल्या आकाशाखाली कोणीतरी भेटली. हरवलेल्या आकाशाखाली कोणीतरी भेटली. जवळच उभी होती, कानात कुजबुजली. म्हणत होती हरवलेल्या आकाशासोबत हरवून जाऊ नकोस. म्हणत होती हरवलेल्या आकाशासोबत हरवून जाऊ नकोस. असंच शून्यात बघत राहू नकोस. परिस्थिती कशीही असो सदा तुला साथ देईल. जोपर्यंत आहेस तोपर्यंत तुझ्या मनात राहील. कितीही हरवली असलीस, अडकली असलीस तरी शांत हो एक क्षण डोळे मिटून. जेव्हा डोळे उघडशील तेव्हा मी समजत असेल मैत्री होऊन. मग मी सुद्धा तिचा हात धरला आणि क्षणात गायब झाली निराशा. मग मी सुद्धा तिचा हात धरला आणि क्षणात गायब झाली निराशा. कारण माझी मैत्रीण माझ्यासोबत होती. तुम्हाला माहीतच असलेली आशा, तुम्हाला माहीतच असलेली आशा. मी 10वीत असताना अर्थातच बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करत होते. मग इंग्रजीच्या पुस्तकामध्ये जे नवीन नवीन शब्द यायचे, फ्रेजेस यायच्या, त्यांच्याकडे लक्ष दिलं जायचं. या पुस्तकातले धडे पण खूपच मस्त होते. त्यातले काही धडे वाचून वाटलं की ही माणसं किती ग्रेट होती. असं वाटलं की ही माणसं गेलेली नाहीयेत, तर ती त्यांच्या कर्तृत्वातून अजून जिवंत आहे. मग हेच विचार मला कवितेतून उतरवावे वाटले आणि मग म्हणलं की जर इंग्रजीचं पुस्तक वाचून सुचलंय तर इंग्रजीतूनच लिहूया. म्हणून मग लिहिली गेली दे ओनली ही कविता. दे ओनली, दे लिव्ह, दे ऑल लिव्ह. Whenever someone reads Gita, Shri Krishna lives. Whenever someone reads Jnaneshwari, Sant Jnaneshwar lives. Whenever radium is used, Mary Curie lives. When ISRO accomplishes some mission, Dr. Vikram Sarabhai lives. When places the souls in the space, Dr. APJ Kalam lives. When Indian women learn, Jyotiba and Savitri live. When someone counts everyone with him, Dr. Babasaheb Ambedkar lives. When someone fights for her nation, Joan of Arc lives. When the citizens sleep soundly, all our soldiers live. And when someone reminds the supreme sacrifices, all the revolutionaries live. They live in all these things. They live in that outstanding work. They might not be alive, but in our hearts, they live. They all live. मी मध्ये राधाकृष्ण ही सिरियल बघत होते. साहजिकच कृष्णाबद्दल बरेच विचार मनात येत होते. कृष्णाचं अख्खं आयुष्य डोळ्यांसमोरून जात होतं. कुठेतरी मनात प्रश्न येत होते की ज्या कृष्णाची आपण देव मानून पूजा करतो त्याच्या आयुष्यात किती दुःखद घटना घडल्या. त्यांनी कसं तोंड दिलं असेल त्यांना. तो कधीच कसं काही कोलमडून पडला नाही. त्याच्याच वाटेला काय एवढं दुःख आलं. आणि मग याच प्रश्नाचं उत्तर आनंदी आयुष्याचं मर्म या कवितेतून त्याच्याकडे मागितलं गेलं. कृष्णाला
दुःख तुझ्या वाट्याला. ना वसुदेव देवकीची माया मिळाली, ना लाभली राधेची साथ. ना वसुदेव देवकीची माया मिळाली, ना लाभली राधेची साथ. नंद यशोदेच्या विरहातूनच पेटली तुझ्या कर्माची वाट. बालपणीच वधावं लागलं सख्या मामाला, तुलाच वधावं लागलं 16 सहस्त्र स्त्रियांना. तुझ्याच नारायणी सेनेविरुद्ध तू उभा ठाकलास, तुझ्याच नारायणी सेनेविरुद्ध तू उभा ठाकलास. त्यातून सुदर्शन चक्र युद्धात सारथी तू झालास. गांधारीच्या शापाने तुझी प्रांजोत दिसली, स्वकर्तृत्वावर निर्मिलेली द्वारका समुद्रात बुडाली. का नष्ट व्हावं लागलं समस्त यदुवंशाला? सांग ना रे काय इतकं दुःख तुझ्याच वाट्याला, दुःख तुझ्याच वाट्याला. ऐकून माझं म्हणणं तो हसून म्हणाला मला, ऐकून माझं म्हणणं तो हसून म्हणाला मला. शोधायचं असतं वेळे दुःखातच सुखाला. सोडून दुःख सगळं आपण करायचं आपलं कर्म, सोडून दुःख सगळं आपण करायचं आपलं कर्म. हेच आहे ग सखे खरं आनंदी आयुष्याचं कर्म, खरं आनंदी आयुष्याचं कर्म. मला वाटतं अगदी मनाला स्पर्श जाणाऱ्या कविता प्रत्येकाने इथं ऐकलेल्या आहेत. कविता आवडल्या? कविता आवडल्या? जेवढ्या जास्त आवडल्या तेवढ्या जोरदार टाळ्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वांचं कौतुक करूया. पुन्हा प्रत्येकाला विचार करायला आवडणारे शब्द आणि इतक्या अवघड भाषेतूनही इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्या भावना तितक्या सोप्या पद्धतीने आपल्या सर्वांना या कविताच्या माध्यमातून पोहोचवण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. आणि सर्व त्या खरंच सर्वश्रेष्ठ अशी ही कन्या आहे आणि म्हणून कदाचित तिचं नाव सर्वज्ञा ठेवलेली काय असंच आपल्याला तिच्या कविता आणि तिचं कौतुक बघताना वाटतं. सर्वज्ञाला खरंच पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपण देऊयात. आणि सर्वज्ञाला आशीर्वाद देण्यासाठी जे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती आमंत्रित मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे आशीर्वादपर शुभेच्छा मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला मी आपल्या बार्शीतले ज्येष्ठ असे शल्यचिकित्सक यादव सरांना आमंत्रित करते. डॉक्टर यादव सर यांनी या प्रसंगी आपले आशीर्वादपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर यादव सर यांना आमंत्रित करते. आज खरोखरच आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण मंत्रमुग्ध झालेलो आहोत. आज आपण तू सर्वज्ञ हो हा काव्यसंग्रह प्रकाशन समारंभासाठी खास पुण्याहून आलेले प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय श्रीपादजी सबनीस सर, उपस्थित सर्वज्ञचे आई वडील डॉक्टर सौ बकरे मॅडम, या शाळेमध्ये सर्वज्ञ शिक्षण घेत आहे त्या शाळेचे मुख्याध्यापक मुले सर, कांबळे सर, बार्शीतील सर्व जाणकार मंडळी, सर्व डॉक्टर्स आणि सर्व कवी आणि लेखक. सर्वप्रथम मी स्वतः माफी मागतो, कारण एवढ्या उंचीच्या कार्यक्रमामध्ये मी एक डॉक्टर कसं काय यामध्ये आलेला आहे हाच प्रश्न मी जेव्हा बकरे आणि मिसेस बकरे आल्या त्यावेळी मी हाच प्रश्न त्यांना सांगितला होता की बार्शीमध्ये एवढे साहित्यिक एवढे मंडळी आहेत, ते गावातून मला त्या कार्यक्रमासाठी काम बोलवलं, परंतु मी ॲक्सेप्ट केलं यासाठी की मलाही आदरणीय सबनीस सरांचं भाषण ऐकायचं होतं. सबनीस सरांचं बार्शीकरांच्यावर विशेषतः कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नितांत प्रेम आहे. म्हणून अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मला सबनीस सर अतिशय रिस्पेक्टेड किंवा आदरणीय व्यक्ती वाटते. दुसरी गोष्ट की आपल्याच गलीची एक कन्या एवढ्या कमी वयामध्ये हे पुस्तक लिहिते, काव्य करते आणि त्याचं काव्याचं प्रकाशन आहे.
ते पाहिल्यानंतर मनस्वी खूप मोठा आनंद झाला. मी स्वतः या सर्व कविता आतापर्यंत मला 15 ते 20 दिवसापूर्वी पुस्तक दिलेलं होतं. मी 1 ते 5 वेळा हे पुस्तक वाचलेलं आहे आणि मला खूप भावलेलं आहे की एवढ्या कमी वयामध्ये ही आता तुम्ही ती कविता वाचलेली असेल की कृष्णाबद्दलची, की तिच्या पाठीशी किती मोठी भावना, किती मोठं तत्वज्ञान त्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिनं असं कुठलंही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये तिनं स्पर्श केलेलं नाही. सर्व अभ्यास करणाऱ्या मंडळीशी तिनं काही कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर देशामध्ये ज्यांनी आतापर्यंत उत्तुंग अशी कारकीर्द केलेली अशांसाठी तिच्या मनामध्ये कुठेतरी कप्प्यामध्ये देशप्रेम आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आपण सर्वांना सुद्धा वाटेल की खरोखरच ही सर्वज्ञ ही अतिशय गुणी मुलगी आहे. सर्वज्ञ ही मध्ये शिकत असताना देखील हे लेखन करते. हे खरोखरच धाडसाचं काम आहे आणि आपण सर्वांनी, सर्व भाषिकांनी तिचं कौतुक करणं हे अत्यंत गरजेचं आहे किंवा आपलं कर्तव्य असं मला वाटतं. खरं तर मूल जन्माला येण्यापूर्वी त्याच्यावर गर्भसंस्कार झाले पाहिजेत असे काही जणांचं मत आहे. आताच यापूर्वीच्या वक्त्यांनी मॅडमनी सर्वज्ञाच्या वेळेला गर्भसंस्काराचे काही धडे घेतले आणि कदाचित अभिमन्यूसारखं तिच्याही मनामध्ये काही असे विचार तेव्हापासून आले आणि आज कमी वयामध्ये तिनं आपल्याला जे काव्यसंग्रह दिलेला आहे त्याची प्रचिती आहे असं मला या ठिकाणी वाटतं. सर्वजण आपण म्हणतो की प्रत्येक जणच, आता मी तर गेली 50 वर्ष या वैद्यकीय व्यवसायामध्ये आहे, तेव्हा बरेच जण 10वीला असो, 9वीला असो किंवा 11वीला मुलगा असो की या डॉक्टर आम्हाला याला डॉक्टर करायचं आहे, हे म्हणतो मला काय काय करायला पाहिजे आता एवढं असताना देखील. आणि निश्चितच डॉक्टर मंडळी तर डॉक्टरच व्हावं असा आग्रही असताना देखील डॉक्टर बकरे आणि सौ बकरे यांनी या दोघी मुलींना दिलेले स्वातंत्र्य हे निश्चितपणे आपल्या सर्वांना याच्यापासून धडा घेण्यासारखा आहे. बऱ्याचशा वेळेला असं असतं किंवा तू हे करत नाही, अभ्यास करत नाही, ते करत नाही, कशाला मेडिकलला गेलं असं जेव्हा आपण म्हणतो एखाद्या विद्यार्थ्यांना, तेव्हा ते तिथून राहतच नाही, मध्येच येतो. त्यावेळेस त्या मुलांच्या कळत न कळत असे शब्द येतात. तसं तर पाहिलं तर माझी मेडिकलला जायची इच्छा नव्हती, परंतु आई वडिलांच्या आग्रहाखातर मी वैद्यकीय शिक्षकांना बोलतो. असे अनेक प्रसंग आतापर्यंत ऐकलेले आहेत. परंतु डॉक्टर बकरे आणि सौभाग्यवती बकरे यांनी दोन्ही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य देऊन तुमच्या आयुष्यामध्ये, आता सरांनी सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्याचं नवीन दालन येत आहे. यामध्ये त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण जर घ्यायची इच्छा झाली, त्यांनी जर एखाद्या आयुष्यामध्ये खूप मोठं ध्येय ठरवलं आणि ते गाठण्यासाठी जर रात्रंदिवस प्रयत्न करायचे त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं निश्चितपणे ते गाठतील असं मला या प्रसंगी आवर्जून सांगावं असं वाटतं. आज या निमित्तानं सिल्वर विद्या हायस्कूलचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर श्रीधर कांबळे सर आणि या ठिकाणचे सर्व मराठी साहित्यातील सर्व जाणकार मंडळी आपण या कार्यक्रमासाठी आलेला आहात. आणि विशेषतः अनेक दिवसापासून अनेक वेळा सत्ती सरांचं भाषण मी ऐकलेलं आहे. आपणाला सर्वांनाही त्यांच्या भाषणाचा लाभ मिळावा या उद्देशानं मी या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता सर्वज्ञाच्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये तिला खूप मोठं उत्तुंग असं यश मिळवून खूप मोठी साहित्यिक व्हावं आणि कालांतरानं आता बऱ्याचशा वेळेला बऱ्याच जणांच्या भाषणातून येतं, कवी बोरकरांची कविताचा उल्लेख येतो, सुरेश भटांच्या कवितेचा उल्लेख करतात काही माणसं. तेव्हा सर्वज्ञाच्या बाबतीत माझी कशी एक अपेक्षा आहे की काही वर्षानंतर काही काळानंतर लोकांनी असं म्हणावं की
आमच्या सर्वज्ञ बकरे यांनी जो काव्य संग्रह लिहिलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे, अशी जगातल्या इतर साहित्यिकांनी तिचं उदाहरण देण्यायोग्य तिची लेवल वाढव अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्ण करतो. सर्वांना प्रेरित वाटणारे आशीर्वाद सन्मान्य डॉक्टर यादव सरांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहून दिले, यासाठी मी त्यांचेही नाव व्यक्त करते. यादव सरांची खऱ्या अर्थानं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जरी मला वाटतं त्यांना म्हणायचं की या क्षेत्रामध्ये मला यायचं नव्हतं, पण सुचून पण मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे, तरी सुद्धा या वैद्यकीय क्षेत्राबरोबर साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा मला वाटतं तुमचं ज्ञान तितकंच चांगलं आहे, पण बरेचसे साहित्यिक आणि त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांनी बोलता दिली. त्यामुळे आपणही या क्षेत्रामध्ये मला वाटतं जर आतापासून जर सुरुवात केली आणि सर्वज्ञाला सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली तसंच मार्गदर्शन केलं तर नक्कीच तिला एक प्रेरणा सुद्धा मिळणार आहे. आणि असं प्रेरणादायी विचार सरांनी या प्रसंगी व्यक्त करत आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, यासाठी आपलं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण लागून आहोत असे ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय सबनीस सर यांचं मार्गदर्शन सर्वज्ञ आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व लेखक, कवयित्री किंवा साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाला या ठिकाणी अनुभव आहे. मी सन्माननीय सबनीस सर आपल्याला विनंती करते आपलं मार्गदर्शनपर मनोगत आपण व्यक्त करावं. आमंत्रित करते सबनीस सर, टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष, बार्शी पंचक्रोशीचे शिल्पकार, बार्शीच्या समाजकारण, शिक्षण क्षेत्र, संस्कृती, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रातील परम आदरणीय संचित डॉक्टर पी.वाय. यादव सर, त्याचबरोबर सर्वज्ञाचे परम आदरणीय आजोबा आणि आजी, त्यांच्या मातृश्री सन्माननीय नटाताई, त्यांचे पिताश्री डॉक्टर बकरे, त्याचबरोबर या समारंभास उपस्थित तिच्या शाळेचे हेडमास्टर सन्माननीय बोले, या कार्यक्रमाला उपस्थित सर्वज्ञाचे सर्व कुटुंबीय, त्यांची मावशी, मामा, आप्त नातेवाईक, विशेषतः सर्वज्ञाची पहिली गुरु, कवितेच्या क्षेत्रातील पहिली गुरु सन्माननीय तिची बहीण, मैत्री, आमचे खास मित्र ज्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रयत्न केला, सर्वज्ञाची कविता प्रकाशात यावी म्हणून त्याने बार्शी ते पुणे हा पल्ला गाठला आणि आजही या कार्यक्रमाच्या संबंध संयोजनामध्ये ज्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा म्हणून सत्कार योजनेमध्ये, सजावटीमध्ये जे सर्व प्रकारे योगदान देत आहेत ते सन्माननीय श्रीधर कांबळे, या कार्यक्रमात उपस्थित असलेले माझे मानलेले मेवणे आणि कवी प्राध्यापक अशोक भाऊ वाघमारे, या कार्यक्रमात उपस्थित गिरीश सोनार, या संबंध तो सर्वज्ञ पुस्तकाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा वाटा आहे ते सर्वजण, पंचक्रोशीतून हजर असणारे सर्व डॉक्टर्स, सर्व शिक्षणप्रेमी, साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षक आणि रसिक साहित्य मित्रांनो, मित्रहो, डॉक्टर यादव या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ही माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब आहे. त्यांचा विनम्रपणा आपल्या सर्वांनाच परिचित आहे. ते विनम्र असे अनुभवी डॉक्टर आहेत
वृत्ती आणि एकूण सामाजिक क्षेत्रातील त्यांचं स्थान या सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये अव्वल दर्जाचं आहे. हरिजन सेवक संघाच्या उभारणीपासून ते भगवंत पतपिढीच्या पर्यंत जगदाळे मामांचा एक आदर्श शिष्य म्हणून या शिक्षण संस्थेचं नेतृत्व कुशलपणे करणारे आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे विधायक समाजोपयोगी विधायक प्रयोग करणारे अत्यंत तळमळीचे समाज हितकारी अशा प्रकारचे निर्णय घेणारे सर्वांना सामावून घेणारे सर्वांची माय होऊन सर्वांना पोटात घेणारे डॉक्टर यादव यांचा गौरव ग्रंथ खरं म्हणजे का निघाला नाही मला कळत नाही. 2-3 वर्षापासून मी तो प्रयत्न केला. आता तरी यावर्षी निश्चितपणे त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं हा गौरव ग्रंथ प्रकाशित होईल मी अशी अपेक्षा करतो. 3 वर्षापूर्वी बार्शीत माझा मुलगा न्यायाधीश असताना मी इथे होतो. कोरोनाच्या काळामध्ये मी बार्शीलाच होतो आणि म्हणून डॉक्टर साहेबांचा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचा मी प्रयत्न केला. त्याची प्रस्तावना मी त्याच वेळेस लिहून ठेवलेली आहे. डॉक्टरांच्या गौरव ग्रंथाची प्रस्तावना जी लिहिली ती प्रस्तावना दिलीप राज प्रकाशन पुणे या अत्यंत अव्वल दर्जाच्या प्रकाशन संस्थेनं एक पुस्तक माझं आता काढलेलं आहे. नुकतंच झालं 15 दिवसापूर्वी. त्याचं नाव आहे मराठीतील चरित्र वाङ्मयाचे वैभव. त्यामध्ये शाहू मुजुमदारांची चरित्रकथा आहे, डॉक्टर किशोरराव कराडांची आहे, कुलगुरू डॉक्टर S.A. पाटलांची आहे, अशा अनेक चरित्रकथा आलेल्या आहेत. आणि म्हणून डॉक्टर यादवांचं पुस्तक जरी न झालं तरी त्या पुस्तकाची जी 3 वर्षापूर्वी प्रस्तावना लिहिली होती ती प्रस्तावना मी या पुस्तकात छापलेली आहे आणि ते पुस्तक मी आपल्या साक्षीला डॉक्टर साहेबांना मी भेट करून देतो आहे. मला मिळालेला वृक्ष आहे तो आता माझा झालेला आहे आणि म्हणून सर्वज्ञाची कवितेची पहिली मैत्री हिला तो निपुंछ अर्पण करतो आहे. शेकडो हजारो कार्यक्रम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर करण्याचा योग आला. पण प्रकाशन सोहळ्याला शहराई आणि पारंपरिक अशा प्रकारच्या मंगल वाद्यांचं संबंध पाहुण्यांच्या आगमनाच्या वेळी कार्यक्रमाच्या शुभारंभी हा भाज्या जो वाजला सनी जी वाजली त्या शहराईची गुंज अजून मी विसरू शकत नाही. महाराष्ट्रातल्या मोजक्या कार्यक्रमापैकी हा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाला ही श्रीमंती लाभलेली आहे. या कार्यक्रमातलं पाहुण्यांचं स्वागत करण्याची पद्धती सगळीकडे सगळीकडेच असते पण हे स्तंभ आणि त्यामध्ये विशेषतः मोठी बहीण लहान बहिणीच्या कौतुकासाठी श्रीधर कांबळेंच्या सोबत या ठिकाणी प्रत्येक क्षणाला ती हसत राहते आहे. सत्कारासाठी काही शाल आणि गुच्छ पुरवते आहे. हा बहिणीचा मैत्र भाव मी कधीही विसरू शकत नाही. हे चित्र मला या कुटुंबामध्ये मला दिसतं. मैत्रीच्या आणि सर्वज्ञाच्या बहीणपणामध्ये ती मैत्रीने आढळून आली आणि तिच्याबद्दल मी समाधान झालो. गुरुला तर आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक असतंच पण एखादा गुरु आणि अनेक गुरु सिंगल जुबलीच्या परिवाराच्या निमित्तानं मैत्रीला मिळाले आणि सर्वज्ञाला मिळाले. त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन त्यांनी केलं
आणि म्हणून प्रशांत कोले यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तुमच्या शाळेची ही विद्यार्थिनी अशा प्रकारचं तुमच्या आशीर्वादानं घेऊन त्या सामर्थ्यावरती पुढली वाटचाल करते आहे. त्या वाटचालीच्या प्रकाशात तुमच्या शाळेचं नाव शेवटपर्यंत रोशन होणार आहे याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. मित्रहो, श्रीधर कांबळेंचं योगदान खरं म्हणजे एका जातीतली चळवळ, त्याच जातीचा महापुरुष आणि त्याच जातीची चळवळ आणि त्याच जातीचे कार्यकर्ते असा सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा प्रगाढ रुजतो आहे. पण ही सांस्कृतिकता मला निधर्मी स्वरूपामध्ये मला जाणवली. जातीच्या भिंती ओलांडून आमचे श्रीधर कांबळे पूर्ण अंतःकरणपूर्वक या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी तिला कवितेच्या दुरुस्तीपासून कवितेच्या मार्गदर्शनापासून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला तो अत्यंत स्तुत्य आहे. एक सेक्युलर घोटाळा या ठिकाणी जमा झालेला आहे. याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. संविधानाला सेक्युलर संस्कृती अपेक्षित आहे. एका जातीची एकाच धर्माची संस्कृती भारताला नको आहे. ती तर आहेच मुळामध्ये, पण संविधानाच्या प्रकाशात प्रत्येक माणूस संविधान निष्ठ अशा प्रकारचे वर्तुळून करावा आणि संविधान संस्कृतीमध्ये जात पात विसरून सर्वांनी एकोप्याने राहावं अशा प्रकारची भूमिका संविधानाची आहे. तीच भूमिका या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील जमलेल्या सर्व रसिकांनी, अनेक जातीचे रसिक, अनेक धर्माचे रसिक आपण एक दिलानं एक बळानं या ठिकाणी रसिकतेच्या धाग्यावर बांधलेले आहात. इथे साहित्यिक एकत्र आले, शिक्षक एकत्र आले, प्राध्यापक एकत्र आले, डॉक्टर एकत्र आले. कुठल्याही मनामध्ये कोणाचाही भेद नाही अशा प्रकारची ही सेक्युलर भूमिका बार्शीच्या रसिकतेतून मला प्रत्यार आली. याबद्दल समस्त बार्शीकरांचं मी जाहीर अभिनंदन करतो. मित्रहो, या पुस्तकामध्ये मी प्रस्तावना जरूर लिहिलेली आहे. मी महाराष्ट्रातल्या आजचा आकडा मला माहित आहे की काल परवापर्यंतचा 446 लेखकांच्या पुस्तकाला मी प्रस्तावना दिली. आदिवासी, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, ब्राह्मण, काय गायकारी, कोळी, माळी, मराठा सगळ्या जातीच्या कवितेला, कथेला, नाटकाला, स्तंभलेखनाला मी प्रस्तावना दिली आहे. पण सगळ्यात प्रौढांची आहे. प्रधानांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा योग मला आला. ते जसं मला भूषण वाटलं तसं मला महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्या प्रस्तावनेपैकी तू सर्वज्ञ होऊया 17 वर्षाच्या मुलीच्या कवितेला मी प्रस्तावना लिहू शकलो याचा आनंद मला शब्दात मांडता येत नाही. ती पहिली विद्यार्थिनी आहे, पहिली कवयित्री आहे, बाल कवयित्री आहे की जिच्यामध्ये अत्यंत गुणवत्ता आहे, जिच्या कवितेची उंची अत्यंत मोठी सर्वस्पर्शी कविता सर्वज्ञानं मराठी रसिकांना दिलेली आहे. आणि म्हणून या कवितेचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा अपुरे पडत आहे. डॉक्टर बंगाणी, डॉक्टर आमटेंच्या शिबिरात जाऊन त्यांच्या समाज कार्यामध्ये आपण योगदान देण्याची इच्छा आमच्या डॉक्टर बकरे यांनी व्यक्त केली होती. डॉक्टर यादवांकडे ती इच्छा व्यक्त केली आणि तोच पिंड आणि तीच परंपरा, तोच संस्कार या कुटुंबामधून आमच्या या सर्वज्ञापर्यंत पोहोचलेला मला दिसतो. त्याचबरोबर ही एकूण सगळी भूमिका लक्षात घेत असताना 2 मुली या जोडप्याने जन्माला घातल्या. भाव समाधीचा कोर्स आमच्या भगिनींनी केला. अभिमन्यूच्या गर्भाशयातील पुराण कथेचा अर्थ बरोबर शोधून त्यांनी त्याच प्रकारचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला. एखादं जोडपं, एखादा डॉक्टर जोडपं किती डोळस, किती दूरदृष्टीचं संस्कारशिवाय अशा प्रकारची मुलं जन्माला घालायचं. मुलं किंवा मुलगी जन्माला येण्यापूर्वीच तिच्यावर योग्य संस्कार व्हावे, योग्य अशा प्रकारचं नागरिकत्व तिच्यामध्ये यावं या अपेक्षेनं, या स्वप्नानं भारून जाऊन त्या भावनेतून अशा प्रकारची अपत्य जन्माला घालण्याची प्रक्रिया हे जोडपं करतं. याबद्दल मला विशेष समाधान वाटतं. समाजातल्या सर्व जोडप्यांनी या जोडप्याचा किमान एवढा तरी आदर्श जरूर ठेवावा अशी माझी समजूत आहे.
मित्रहो, या संबंध पुस्तकामध्ये वेगवेगळे विषय आलेले आहेत आणि विषयाची मांडणी करत असताना देव धर्म या कवयित्रीनं जपलेला आहे, रुजलेला आहे. या कवयित्रीनं देशभक्ती जपलेली आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य सैनिक जपलेले आहे, हुतात्मे जपलेले आहे, शहीद जपलेले आहे, संत जपलेले आहे, देवकुटीतली माणसं जपलेली आहेत. त्याचबरोबर सात्विकता, सोज्वळता, पावित्र्य, मंगल, सत्य, अहिंसा याची पूजा या कवितेमधून आपल्याला दिसते. आणि म्हणूनच सर्वस्पर्शी अशा प्रकारची कविता लिहिणारी ही मुलगी माझ्या कौतुकाचा विषय ठरलेली आहे. मित्रहो, फळांच्या दरबारी ही तिसरी ती कविता. त्यावेळेस तिने जन्माला घातली तेव्हा कोवळं बोलत होती. आजीच्या सहवासात वावरताना तिची कविता कुठेतरी जन्म घेत होती. आई वडिलांना तर कवितेचं श्रेय नाहीच, पण मैत्रीने हे श्रेय देत असताना मुक्त मनानं तिने श्रेय दिलेलं आहे. फळांच्या दरबारी आंबा बसतो सिंहासनी. अशा प्रकारची गोगड्या बोलातली किंवा अत्यंत बालपणीची ही कविता ती सुरुवात आहे. आयुष्य एक वेळ आहे जन्म आणि मृत्यू मधला. आयुष्य एक वेळ आहे जन्म आणि मृत्यू मधला. आयुष्य खेळ आहे ऊन आणि सावली सारखा. याच्यातली अनुप्रासाची लयलूट सोडून द्या. प्रतिमा सृष्टी फारशी नाही, पण त्याच्यातला विचार महत्वाचा आहे. आयुष्य एक असा क्षण आहे की जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो मधला काळ म्हणजे आयुष्य आहे. आयुष्याचा खेळ आहे, ऊन आणि सावली सारखा आहे. या ऊन आणि सावलीचा द्वंद्व इतक्या लहान वयात या सर्वज्ञाला बसवलेला आहे. सर्वज्ञ ही खरंच सर्वज्ञ आहे याची जाणीव आई वडिलांना सुरुवातीलाच व्हावी. नाव ठेवण्यापूर्वीच त्याला लक्षात यावं कुठेतरी चिन्ह. आणि त्यांनी सर्वज्ञ ही अत्यंत सूचक अशा प्रकारची अर्थ लक्षात घेणारी सर्वज्ञ प्रकारची तिच्या जाणीव लक्षात ठेवून तिचं नाव ठेवावं आणि त्याच नावाला पात्र या मुलीनं कविता करावी. अशा प्रकारची ही भूमिका या कवितेतून व्यक्त झाली. कसं जरी असलं तरी ते आपलंच आयुष्य असतं. आयुष्य आपलं हे आपलंच असतं आणि कसं जगायचं तेही आपण ठरवायचं असतं. आयुष्याच्या संदर्भात आयुष्याचा अर्थ न कळणारी माणसं 80-90 वर्षापर्यंत जगतात. या चिमुरड्या मुलीला लहानपणीच आपल्या आयुष्याचा अर्थ कळालेला आहे. आपलं आयुष्य एकट्याचा स्वतःच आहे आणि ते जगण्याचं सुद्धा तिनंच ठरवलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच शिल्पकार असतो. बुद्धांनी अपनित गौरव म्हटलेला आहे. तिचा बुद्धाचा अभ्यास नसताना सुद्धा वेगळ्या परंपरेतून हाच संस्कार, हाच विचार ही सर्वज्ञ आपल्या करताना दिसते. मित्रहो, माझ्या देशावरती हिचं प्रेम आहे. माझा देश म्हणून कविता आहे. देशभक्तीची कविता आहे. या देशात होऊन गेले शेकडो क्रांतिकारी चारित्र्याचा कसा त्यांच्या उमटलाय बरोबरी. एकेकाचं असं चरित्र असं एकेकाचं काम वाटतं दरवेळी देवाऐवजी घ्यावं त्यांचंच नाम. देव मानणारी अस्थि कुटुंबातली ही मुलगी आहे, पण प्रसंगी देवाला सुद्धा नकार देऊन या हुतात्म्यांचं, क्रांतिकारकांचं, देशासाठी समर्पण स्वीकारलेल्या हुतात्म्यांचं नाव अधिक घ्यावंसं वाटतं. ही तिची भावना. देशभक्ती, देवभक्तीपेक्षा देशभक्ती ही अधिक कधी कधी श्रेष्ठ ही मानणारी कवित्री आहे. ही क्रांतिकारक कल्पना या ठिकाणी तिने जन्माला घातलेली आहे. देवापेक्षा देश मोठा अशी या ठिकाणी कवितेची भूमिका आहे. मित्रहो, माझ्या देशाला आहे जगात खूप मान. त्यात राहतात हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान. एका हिंदू धर्मात जन्मलेली ही मुलगी दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. संविधानाचं वाचन अजूनही या मुलीने केलं असेल असं मला वाटत नाही. संविधानाचा अभ्यास न करता घरातल्या कुटुंबातले सेक्युलर संस्कार पचवणारे स्वतःचा नैसर्गिक अशा प्रकारची भूमिका विकसित करत असताना ख्रिश्चन आणि मुसलमान सुद्धा या देशात राहतात. बौद्ध आणि जैन राहतात, शीख राहतात. अनेक धर्माचं अस्तित्व भारताच्या नकाशामध्ये आहे. या अस्तित्वाचा अर्थ या कवितेनं सांगण्याचा प्रयत्न केला. हेच रूप पृथ्वीचं आहे.
पृथ्वीच्या पोटात सुद्धा अनेक धर्मांचं वस्ती स्थान आहे, अनेक धर्म पोटात राहतात आणि मग जगायचं असेल तर गळ्यात गळा घालून जगायचं की गळा कापायचा, गळा कापून जगायचं, हा प्रश्न आजच्या अजेंड्यावर पृथ्वीच्या नकाशात आलेला असताना, इतिहासाच्या अजेंड्यावरती आज महत्वाचा ज्वलंत प्रश्न असताना ही मुलगी मात्र या धर्माचं अर्थपूर्ण अस्तित्व एकरूपतेनं जाणते आणि संबंध अभिव्यक्त करते आणि म्हणून धर्मातील अशा प्रकारची भावना आणि भूमिका या कवित्रीच्या मनामध्ये आहे आणि बुद्धिवादामध्ये आहे आणि म्हणून हे संस्कार करणारं कुटुंब, हे संस्कार करणारे सिल्वर जुबिलीचा परिवार आणि संबंध आपण गावकरी त्यांचे संबंध बार्शी गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या या संबंध सर्वज्ञाच्या वाट्याला आलेले सर्व कुटुंबीय याला निश्चित जबाबदार आहे. अशा प्रकारची जबाबदारीची जाणीव ही मुलगी या ठिकाणी व्यक्त करते आहे. त्याचबरोबर अतिथी देवो भव ठरलं दुर्दैव आमचं असलेल्या अतिथीने सारं लुटलं देशाचं. देशाचा इतिहास लुटालुंचा आहे. बाहेरून आलेल्या आक्रमण करणाऱ्या लोकांनी जग होऊन असतील, मुसलमान असतील, या सर्व कुटुंबांनी, या सर्व कुळातल्या लोकांनी भारताला लुटलं आणि म्हणून अतिथी देवो भव अशी म्हणणारी भारतीय संस्कृती ही या ठिकाणी कशी पराभूत झाली हिचं ऐतिहासिक भान या कवित्रीला जरूर आहे. मित्र हो, कोण होते शिवराय हा प्रश्न उपस्थित करून आणि कसे होते शिवराय या दोन प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक कवितेमध्ये संबंध शिवरायांचा इतिहास आमच्या सर्वज्ञानं, आपल्या सर्वज्ञानं या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. व्यसन नावाच्या कवितेमध्ये राहून राहून व्यसनच येते, शेवटी जीव घेईलच हा भानुपटाचा बोल या पहिल्या 3 ओळीमध्ये सांगितलेले आहे आणि पुढे सिगारेट वगैरे कॅन्सर होतो, दारूचे नशा या सर्व दुष्परिणाम व्यसनांचे जे होतात ती ही लहान मुलगी आपल्या कवितेत मांडून पाहते. देशाचं सार्वभौमत्व स्वतंत्र झाला आणि सार्वभौमत्व हातात आलं. भारत मातेच्या हातातील तिरंगा उंचच उंच फडफडला, कारण आज हा भारत देश स्वतंत्र सार्वभौम झाला. भारताच्या स्वतंत्र होण्याचं, सार्वभौम होण्याचा आनंद या कवित्रीच्या मनामध्ये, सर्वज्ञाच्या मनामध्ये दाटून आलेला आहे आणि दाटून आलेल्या उमाळ्यातून ही कविता जन्माला आलेली आहे. मी आता भारत माता बोलते अशा प्रकारचं भारत मातेचं आत्मकथन सुद्धा या कवितेत आहे. या कवितेत कथन आहे, काव्य आहे, नाट्य आहे आणि म्हणून अनुप्रास आहे. काही ठिकाणी कल्पना तिच्या वयाच्या अनुषंगात आलेल्या आहेत, प्रतिमा आलेल्या आहेत. संतांनी त्यांच्या ग्रंथांनी फुलविली मराठी, वारकऱ्यांच्या नामस्मरणातून जागली मराठी. मराठी या भाषेत ती कविता लिहिते आहे. ती मराठी तिची मातृभाषा आहे, तिच्या जीवाभावाचा श्वास आहे. मराठी म्हणजे तिचा प्राण आहे आणि म्हणून संतांची मराठी, महापुरुषांची मराठी, ग्रंथांची मराठी ही मराठी त्या सर्वांनी पुरवलेली आहे. वारकऱ्यांच्या नामस्मरणातून जागली मराठी. हे नामस्मरण पवित्र अशा प्रकारच्या ईश्वराच्या नामस्मरणानं जागवलेली मराठी ही या सर्वकाला जवळची वाटते. पानांच्या सळसळीतून, पाण्याच्या खळखळीतून बोलली माझी मराठी. पाण्याची सळसळ, पाण्यात आणि पाण्याची खळखळ हे दोन खळखळ आणि सळसळ या शब्दातला अनुप्रास, या शब्दातलं नादमाधुर्य इतक्या लहान वयामध्ये सर्वज्ञांनी पकडलेला आहे आणि त्या खळखळीतून आणि सळसळीतून माझी मराठी बोलते हा तिचा भाव, हा निश्चितपणे अत्यंत मुक्त अशा प्रकारचा भाव आहे, अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याने, डोंगर दऱ्याने ऐकली मराठी. डोंगर दरी आणि कानाकोपरे मराठी ऐकून घेतात अशा प्रकारची पवित्र मराठी, सुंदर मराठी, हृदयाला भिडणारी मराठी, प्रसार मराठी, मधाळ मराठी या मराठीचं तोड कौतुक या सर्वज्ञानं केलेलं आहे. राम आणि कृष्णाचा पराक्रम सुद्धा या कवितेत अधोरेखित झालेला आहे. संबंध संस्कृतीचं संचित पेरणारी ही कवयित्री, संबंध संस्कृतीचा इतिहास, पुराण काळ, संबंध इतिहास आणि वर्तमानाचा 3 काळामध्ये फिरणारी आणि भविष्याचा विचार करणारी ही कवयित्री अत्यंत दूरदृष्टीची आहे. काय रामाचा पराक्रम, काय कृष्णाचे मार्गदर्शन,
सर्वच काही अद्भुत असते जेव्हा इतिहासाचे होते दर्शन। ही मुलगी भाषेमध्ये प्रवीण आहे, संगीतामध्ये प्रवीण आहे, गाण्यामध्ये प्रवीण आहे। ही मुलगी इतिहासामध्ये सुद्धा तज्ञ आहे, पण इतिहासाचं सम्यक दर्शन ही मुलगी कृष्ण आणि रामकृष्णाच्या दर्शनानं घडवू पाहते आहे। रामकृष्णाचा साथ अभिमान या मुलीला आहे, पण तिचा धर्म हा आक्रमक धर्म नव्हे, तिचा धर्म असहिष्णू धर्म नव्हे, तिचा धर्म हा क्रूर धर्म नव्हे, तिचं हिंदुत्व हे सहिष्णू हिंदुत्व आहे। रामकृष्णाचं हिंदुत्व राजकारणासाठी वापरून त्याचं क्रौर्य रूप धारण करण्याची आज अवस्था असताना ही कवयित्री मात्र आपल्या बालवयाला शोभेल, बालपणाला शोभेल अशा प्रकारचं सात्विक आणि सोज्वळ हिंदुत्वाचं दर्शन आपल्या कवितेतून घडवून पाहते आहे। मित्रहो, आदिलशाही मुघलशाहीने दिलेला समाजाला खूप दाब, त्या गोष्टी ऐकताच होतो अनावर संताप। सगळी इतिहासाची रहस्य पूर्ण दाखवते आहे, पण शिवरायांच्या पराक्रमावर जेव्हा पडते दृष्टी आनंदाने फुलून येते आमची संपूर्ण सृष्टी। शिवरायांचा साथ अभिमान तो मराठा म्हणून नव्हे, जाती व्यवस्थेत कुठल्या तरी जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा ही सर्वज्ञ वगळे आपल्या प्रतिभेला मात्र कुठल्याही जातीचं धर्माचं कुंपण घालू शकत नाही, कारण या प्रतिभेला कुंपण मान्य नाही की बंधमुक्त अशा प्रकारची प्रतिभा आहे। आणि म्हणून तू सर्वज्ञ हो तिची ही कविता, ती स्वतः सर्वज्ञ आहे, इतरांनाही सर्वज्ञ हो असं म्हणते आहे। तिच्या आईवडिलांनी सूचकपणे सुचवलेलं ठेवलेलं हे नाव पाळण्यातलं नाव अत्यंत अर्थपूर्ण अशा प्रकारचं नाव आहे। ती स्वतः सर्वज्ञ आहेच, इतके विषय आपल्याला सांगतो आहे। हे विषय एका कविता संग्रहामध्ये किंवा कवीच्या 15-20 कविता संग्रहामध्ये सुद्धा एकत्र येऊ शकत नाही। आजचे कविता संग्रह नुसते प्रेमाचे, नुसते विद्वेषाचे, नुसते द्वेषाचे, नुसते विकारांचे, अशा नुसते धर्मद्वेष, जातीद्वेष अशा प्रकारची कविता आणि अशा प्रकारचं साहित्य निर्माण होत असताना सर्वज्ञ पत्रे मात्र आपल्या कवितेच्या माध्यमातून तू सर्वज्ञ हो असं सांगते आहे। आणि त्या संदर्भात तू प्रेम घे आणि तू प्रेम दे, प्रेम घे आणि प्रेम दे, जे देतोस ते पण दे। घेणं आणि देणं या दोन गोष्टी या अत्यंत संवाद असलेली महत्वाचे आहे, पण काय द्यायचं आणि काय घ्यायचं। प्रेम दिले तर प्रेम घेता येतं आणि नको वाईट घाण नको वाईट, पण गुरुपतीला ही मुलगी हिची प्रतिभा तिच्यात रमत नाही, विकृतीमध्ये हिची प्रतिभा रमत नाही, वेशामध्ये ही प्रतिभा रमत नाही, आणि म्हणून ती प्रेम दे म्हणते। तू चांगलं घे आणि चांगलंच दे, चांगलं घेण्या चांगलपणाची पूजा, सत्याची पूजा, अहिंसेची पूजा, महावीराची अहिंसा, आपल्या बसवेश्वराच्या श्रममूल्याची प्रतिष्ठा किंवा बुद्धाची करुणा, गांधीचा संबंध सत्याग्रहाचं वेळ, महात्मा फुल्यांची सत्यशोधक भूमिका किंवा आगरकरांची बुद्धिप्रामाण्यवाद, अण्णाभाऊ साठेंचा संबंध लोकसंस्कृतीचं संबंध जागरण आणि संचित, अशा सर्व महापुरुषांनी गौरवलेल्या चांगल्या मूल्यांची बांधणी या कवितेत मला दिसते। ही कविता मोठी का आशयानं मोठी आहे, अभिव्यक्तीच्या पद्धतीनं ती साधेपणा जरी असला तरी अत्यंत सुंदर अशा प्रकारची चिंतन सूत्र, विचार सूत्र ही कविता प्रसवते। नको तर शत्रू वैर नको, संबंध जग वैराने भारावलेला आहे। इस्रायल आणि पॅलेस्टिनीचा संघर्ष, युक्रेन आणि रशियाचा संघर्ष किंवा जेनेटिकनं तैवानचा धडा दाबण्याचा प्रयत्न, भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, शत्रुत्वाने आणि विकाराने संबंध जगाचा नकाशा भारावलेला आहे। तिसऱ्या महायुद्धाची भीती सतत जाणवते आहे। इराण आणि पॅलेस्टिनीचा संबंध, इस्रायलचा संघर्ष चालू आहे। अशा युद्ध क्षेत्राच्या युद्ध काळामध्ये हिटलरशाही अजूनही गेली नाही, जेनेटिकच्या रूपानं, पुतीनच्या रूपानं अजून हिटलर जिवंत आहे। अशा परिस्थितीमध्ये ही कवी छोटा जीव, छोटा आवाज पण मोठा अशा प्रकारचा आशय या कवितेत मांडताना ती म्हणते, वैर नको आणि शत्रुत्व नको, तू मैत्री कर, तू साथ दे। युनोचा जाहीरनामा आपल्या गाभ्यामध्ये मैत्रीचं तत्वज्ञान मांडतो। मैत्री जीवाचे अशा प्रकारची संतांचं वचन आहे। सर्व धर्म मैत्रीवर आधारलेला विचार मांडतात आणि
आणि म्हणून तू मैत्री कर, तू साथ दे, नको लोभ हाव नको. ही नैसर्गिक भावना असली तरी सुद्धा तिच्यावर कंट्रोल पाहिजे आहे. कुठलाही भौतिक वाद अतिरेक झाला तर तो अत्यंत घोटाळा करतो, नाश होतो त्याचा. पण तू साथ दे, तू मैत्री कर, नको लोभ हाव नको, तू समाधानी हो, तू समाधान दे. जितकी असो त्यावे समाधान या संत वचनाचा प्रभाव कळत नका कानावरती आणि तिच्या मनामध्ये उतरलेला आहे. आणि मग तू ज्ञान घे, तू ज्ञान दे. इस्लाम ज्ञानात्मक धर्म आहे, बौद्ध धर्म ज्ञानात्मक आहे. ज्ञानाला निर्णायक महत्व सर्व धर्माच्या मोर्चाने दिलेलं आहे, संबंध महंताने दिलेला आहे. आणि मग ज्ञानावर आधारलेलं जग हे महत्वाचं वाटतं. आणि मग ज्ञान घे, ज्ञान दे, नको अंधविश्वास, अविश्वास नको. धर्म पाहिजे, शुद्ध धर्माची गरज आहे, परंतु त्यामध्ये अंधविश्वास, अंधश्रद्धा नको. श्रद्धा ठीक आहे, श्रद्धेचं मोल ही पचवते, जाणते, पटतं तिला, पण अंधविश्वासाला मात्र ती दूर ठेवून पाहते. तू विश्वास ठेव, तू विश्वासात घे. विश्वास ठेवून तू जगाला विश्वासात घे. एकच काम, व्यवसाय नको. मग भाकरी कशी मिळवायची? सेवेच्या रूपाने. व्यवसाय हे व्रत म्हणून सेवेच्या रूपामध्ये करावं. पोटासाठी भाकरी तर कमावीच लागेल. रोजगार करताना, धंदा करताना, धंदा म्हणून न करता पेशा म्हणून करावा, अशी तिची अपेक्षा असावी. तू सर्वज्ञ हो, तू सर्वज्ञ हो. अशा प्रकारची व्यापक सर्वज्ञपणाची भूमिका ही आपल्या कवितेतून मांडते. आणि म्हणून तिच्या आयुष्यातला तिची जीवननिष्ठाची कृष्णाशी वाहिली. मला आश्चर्य वाटतं, इतकी लहान मुलगी, राधेचं प्रेम जेवढं कृष्णावर नाही, अनेक संत लिहिण्याचा जेवढा ध्यास तिला कृष्णाचा केला नाही, तशा प्रकारची कृष्णमय झालेली ही सर्वज्ञ आपल्याला या कवितेत दिसते. कृष्ण नावाची कविता अत्यंत महत्वाची आहे. कृष्णच कृष्ण, सर्वत्र कृष्ण, अनादि ही कृष्ण आणि अनंत ही कृष्ण. अनादि अनंत असणारं हिंदू फिलॉसॉफीचं तत्वज्ञान या कवितेच्या मनावरती लहानपणापासून पोटात असल्यापासून तिच्यावर संस्कारित करत झालेला. अनादि आणि अनंत असणारा अशा प्रकारचा कृष्ण सर्व जगातच कृष्णमय झालेला आहे. कृष्ण अणु आणि कृष्ण ही ब्रह्मांड. अणु रेणूमध्ये कृष्ण आहे, आदि ही कृष्ण आणि अंत ही कृष्ण. कर्म करणारा ही कृष्ण आणि कर्म फल देणारा ही कृष्ण. कर्माची अपेक्षा, फलाची अपेक्षा करणारा आणि प्रसन्न होऊन कर्माचं फळ देणारा हा दोन्ही प्रकारचा कृष्ण आहे. उपदेशक ही कृष्ण, मार्गदर्शक ही कृष्ण. किती सूक्ष्म अशा प्रकारचे अर्थचक्र या शब्दामध्ये झालेले आहे. मार्गदर्शक हा कृष्णच आहे आणि उपदेशक ही कृष्ण आहे. अशा प्रकारचा सर्वज्ञ आणि सर्वार्थाची हितकारी, उपदेशकारी भूमिका ही कृष्ण त्या कवितेतला कृष्ण बजावतो आहे. जे जे काही आहे ते सर्वच कृष्ण आहे. आणि मग घाबरायचं कशाला, जिथे चराचर सृष्टी कृष्ण आहे. चराचरामध्ये अणु रेणूमध्ये हा कृष्ण हा दिसतो, तिला प्रत्यक्ष प्रत्याला येतो. आणि कृष्ण झालेली ही कवयित्री इतक्या लहान वयात तरी कुठलीही ही छोटी राधा आहे असं मी मानतो. या राधेचं मूल्य आणि महत्व आणि भक्ती अत्यंत अपरंपार आहे. मला आश्चर्य वाटतं तिच्या संगीत नावाच्या कवितेचं. या संगीत नावाच्या कवितेमध्ये स्वरांची जाण असणारी ही कवयित्री व्यक्त होते. संगीतात असतो एक नाद, ज्याला मिळते भरभरून दाद. काही स्वर कोमल तर एखादा तीव्र असेल. पानांच्या सळसळीतून, पाण्याच्या खळखळीतून उमटते संगीत. बांबूच्या वनातून, पक्षाच्या किंदनातून घुमते संगीत. निसर्गाच्या अणुरेणूशी एकरूप होणारी ही कवयित्री त्या प्रतिमांशी किती एकरूप होते. तादात्म्य भावनाने निसर्गाच्या चांगल्या रूपाशी. तिला फक्त सौंदर्यपूर्ण निसर्गच जरा दिसतो. निसर्गामधला काटे, निसर्गातली वावटळ, निसर्गातली दुचनाने अशा प्रकारच्या सागराच्या लाटा, रुद्र रूप निसर्गाचं ती पकडू शकत नाही. तिचं कोवळं मन निसर्गाच्या सुंदर आणि सात्विक रूपामध्ये रममाण होतं. आणि संगीतात असतात सूर आणि ताल, कारण संगीत म्हणजेच विठ्ठल आणि संगीत म्हणजेच गोपाल. ही कविता आणि ही ओळ, संगीत म्हणजे गोपाल आणि संगीत म्हणजे विठ्ठल, ही संगीताची आणि जीवनाची दोन केंद्र, विठ्ठल आणि गोपालाची एक रूपता, ही या इतक्या छोट्या वयामध्ये या कवितेने बचवलेली आहे. मित्र, तो दिवस येईल, नक्कीच येईल. मनातला द्वेष संपूर्ण जाईल. द्वेष संपूर्ण आज आहे,
देश अपरिहार्य आहे का? माणसातले विकार प्राकृतिक असतात आणि मग प्राकृतिक विकारांचं स्वाभाविकपण ती मान्य करते, परंतु ते संपून जाईल असा तिला आशावाद दाखवतो आहे. मनामनातला देश संपून जाईल, तो दिवस येईल नक्कीच, माझं तुझंचा अंत होईल. तुझं माझं एक द्वैत आहे, या द्वैताचा निराश होऊन एक सगळं राहील. तो दिवस येईल नक्की, जगातील भेदभाव नष्ट होतील. हिंदू मुस्लिम, दलित ब्राह्मण, मारवाडी कोळी अशा प्रकारचं सर्वात्माचं द्वैत आणि उच्च नीच भेदभावना मांडणारी भूमिका आणि भावना हे जगातून सर्व संपून जावं अशी तिची इच्छा आहे. आणि मग ते आशावाद, बुलंद आशावाद ती पेरते आहे. ही कधीतरी निराशा कधीच व्यक्त करत नाही. एक महत्वाचं 17 वर्षाची मुलगी आशावादाचं स्वागत करताना, बुलंद आशावाद तिची किरण मांडताना तो दिवस येईल नक्कीच येईल, देशातलं वैर संपुष्टात येईल. युरोचा जाहीरनामा हेच सांगतो, देशातलं शत्रुत्व संपावं आणि माणसाने पुण्या गोविंदानं जगाच्या पाठीवर एकत्र राहावं हा युरोचा जाहीरनामा सांगतो. ज्ञानेश्वर सांगतात, महात्मा फुले सांगतात आणि सर्वज्ञ भगवे सुद्धा आपल्या कवितेतून तोच विचार मांडते. मला आश्चर्याचा धक्का बसला, एवढे महान विचार या कवितेच्या मनामध्ये कशी येऊ शकतात. तो दिवस येईल नक्कीच, पृथ्वीचा या स्वर्ग होईल. स्वर्गाची कल्पना स्वप्न जे माणसांचं आहे ते पृथ्वी तलावरती स्वर्ग उतरेल ही तिची भूमिका आहे. आणि हा आशावाद बुलंद अशा प्रकारचा आशावाद मला भावतो, मला काळजाला भेटतो आणि मेंदूलाही मला जाणवतो. अनेक प्रश्न निर्माण करणारी तिची कविता ही अत्यंत मूलभूत अशा चिंतनाला सामोरं जाते. जवळचं कोणी लांब झालं की वाटतं मनाला कंत. मृत्यू म्हणजेच असतो का एखाद्या व्यक्तीचा अंत? मृत्यूचं चिंतन करणारी 17व्या वर्षी मृत्यूचं भान असणारी मुलगी ही कवितेमध्ये व्यक्त करते, तत्वज्ञान मांडते आहे. मृत्यूच्या तत्वज्ञान मांडणारी इतकी लहान मुलगी भारतात नव्हे जगाच्या पाठीवर कुठे दिसेल असं माझा दावा आहे. नाही तो अन्न असतो फक्त देहाचा, त्या देहाच्या त्या आयुष्यरूपी प्रवासाचा, पण आत्मा हा नश्वर नाही, म्हणजेच त्याचा कधीतरी अंतच नाही. आत्मा हिंदू फिलॉसॉफीच्या प्रमाणे जगणारी ही मुलगी आत्मा अविनाशी आहे, शरीर मर्त्य असतं हा विचार तिच्या लहानपणापर्यंत कसा रुजला. त्याचबरोबर म्हणजेच कोणताही अंत होत नसतो, होतो तो केवळ आरंभ असतो, फक्त आरंभच असतो आणि त्याच आत्म्याच्या नव्या प्रवासाचा तो म्हणजे आरंभच असतो. आत्म्याचा मृत्यू नसल्यामुळे पुन्हा आत्मा दुसऱ्या वेशामध्ये धारण करतो आणि तो त्याचा नव्या आरंभ असतो. की आरंभाचं स्वागत करणारी कवियत्री आपल्याला दिसते आहे. ही निराशेला बाजूला सारून आशा ही तिची मैत्रिणी कविता वाचून दाखवली आपल्याला, ते नीट लक्षात आलं नसेल. आशेला पुरवाडणारी, आशेची मैत्री जोपासणारी ही कवियत्री आशावादीच आहे आणि निराशा झटकून ती आशेच्या संबंध मैत्रीमध्ये बदलते. सूर्य हा तिचा सखा आहे. मला एक कोडं पडलं की एवढ्या 50-60 कवितांमध्ये आता 16-17 वर्षाची मुलगी तिचं प्रेम प्रकरण कसं नाही, प्रेम कविता कशी नाही. आणि मग माझा मित्र असं म्हणतात तर मला शंका आली, ही कविता फार बारीकीने वाचायला सुरू केली. पण लक्षात आलं की तिचा सखा म्हणजे सूर्य आहे, तिचा मित्र म्हणजे सूर्य आहे. ही कल्पना या ठिकाणी मांडली आहे. मित्राला सगळं मित्राचं महत्व सांगणारी, मित्राचा अस्तित्वाचा अर्थ सांगणारी ही अशा प्रकारची कविता आहे. बघ आपल्या सर्वज्ञानं मराठी कविता लिहिलीच, अत्यंत उत्कट कविता आहे, अत्यंत कल्पनारम्य कविता आहे. प्रतिमांची काही अशी लखडलेली कविता नाही, अलंकारिक कविता नाही, ही साधी सरळ कविता आहे, समजदारी कविता आहे. बाल साहित्य म्हणावं असं त्याच्यात फारसं नाही. ही बाल साहित्यिका प्रौढांना संदेश देते, प्रौढांना उपदेश करते, प्रौढांना भावणारी चिंतन सूत्र या कवितेत आलेली आहे. मुसाफिरकी म्हणजे हिंदीमध्ये लिहिलेली कविता मला दुसरा आश्चर्याचा धक्का देऊन जाते. मुसाफिर है तू इस जहां में, आज यहाँ है तू, कल होगा कहाँ और, बस यकीन रख तो अल्लाह ने, वो करेगा तुझे हर मुश्किल से पार. अल्लाह हा तुझी मुश्किले पार करेल, त्याच्यावर विश्वास ठेव. इस्लाम हेच सांगतो. आपल्या अंबियाने मोहम्मद पैगंबरावरती आणि अल्लाहवरती विश्वास ठेवावा आणि सर्व काही अल्लाहवरती भरोसा ठेवल्यानंतर, सगळा भाग त्याच्यावर घातल्यानंतर तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. आणि मग ईश्वराशी एकरूप झालेला इस्लाम, अत्यंत पवित्र अशा प्रकारचा इस्लामचा हे कामा सुखरूपाने आपल्या कवितेमध्ये तिने मांडलेला आहे. आता तिची कविता हिंदू धर्माच्या शुद्ध धर्माच्या कक्षा ओलांडून
इस्लामच्या गाण्याला भेटते आहे असा याचा अर्थ आहे. जो भी होंगे दुख दर्द वो सारे होंगे दूर, तुझे उनसे आजाद करेगा तेरा वो रसूल. रसूल म्हणजे अल्लाह. रसूलची ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्या इस्लामने रसूलला पुरवाळलेला आहे, ती रसूलला प्रमाण मानलेला आहे. ती हिंदू धर्मातली कवयित्री रसूलला पूजते, रसूलचा गौरव करते, रसूलवरती विश्वास ठेवते. त्यामुळे धर्मातीत अशा प्रकारची आशयाची सूत्र तिच्या हिंदी कवितेमध्ये सुद्धा व्यक्त झाले. दिल से दिल तक कभी मांगना चाहते हम माफी, कभी अदा करना होंगे शुक्रिया, और भी बहुत कुछ दिल में होता है जो वो शायद बोझ बन गया. मनावरती बोझ खूप असतं, कोणाचा आपण शुक्रिया अदा करतो, कोणाची माफी मागायचं मनात विचार येतो. त्या मनोविश्लेषणाची ताकद ही मानसशास्त्रज्ञ नसलेली कवयित्री मनाचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडवते. मनाच्या तळातल्या खोलामध्ये शिरून तिचा अंतरंग शोधू पाहते, व्यक्त करू पाहते. आणि मग आओ आज राज खोलते हे सब, दिल से सारे बोझ उतार कर फेक देते हम. मनावरती आलेलं होतं फेकून देऊया, मुक्त मनानं जगूया. ना होगा सीने में कोई राज, ना ही होगी कड़वाहट, ना होता रहेगा अफसोस, ना होगी घबराहट. ओझं फेकून दिल्यानंतर रहस्य संपल्यानंतर मन मुक्त होतं, घबराहट होत नाही. आणि सिर्फ होगा दिल में सुकून और आंखों में होगी चमक, तब दिल से निकल ही हर बात पहुंचेगी सीधे दिल तक. शुद्ध मनाचा शुद्ध दिलाचा संवाद साधणारी ही कवयित्री अनेक अंगानं मला ही सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी अशा प्रकारच्या विषयाला हात घालणारी कवयित्री आहे. दे ऑल लिव्ह या इंग्रजी कवितेत या कवयित्रीने मला कमाल वाटली. डॉक्टर कलामचा संदर्भ घेतला, इस्रोचे महान कामगिरी करणाऱ्या डॉक्टर विक्रम साराभाईचा संदर्भ घेतलेला आहे, समाज क्रांतिकारक महात्मा फुले आणि सावित्रीबाईचा संदर्भ आहे, डॉक्टर आंबेडकरांचा संदर्भ घेतलेला आहे. गीतेचा तत्वज्ञान सांगणाऱ्या कृष्णाची बेरीज तिने केलेली आहे. आणि म्हणून ही व्यापक अशा प्रकारची भूमिका मांडत असताना वाटते पंडितला येऊन मिठी घालावी चरणाला. हे त्यातली उत्कट भक्ती, नंद यशोदेच्या विरहातून पेटली तुझ्या कर्माची वाट, कृष्णाच्या जीवनाचा अर्थ शोधू पाहणारी कवयित्री. का कसे कशासाठी अनुभव येतात, विठ्ठलाशी चेष्टा का करतोस, विठ्ठलाला नाट्यपूर्ण प्रश्न विचारणारी आणि प्रश्न अनुत्तरित करणारी अनेक अपरिहार्य प्रश्नांच्या मुसीमध्ये भेटणारी ही कवयित्री. अशा प्रकारे सर्वज्ञांच्या या काव्यविश्वात अनेक चिंतन सूत्र आढळतात. कारण संगीत म्हणजेच विठ्ठल आणि संगीत म्हणजे गोपाळ. म्हणून सूर्य होता आले ते निराशा नको, कोणाचाही अंत होत नसतो, तो केवळ आरंभ असतो. एक क्षण जाताना दुसरा सुटणारे नक्की, शोधायचं असते हे वेळे दुःखात सुखाला. अशी अत्यंत 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याची अनुभवाची खूण, अनुभवाचं सामर्थ्य असणारी चिंतन सूत्र ही कवित्री मांडते. मला सगळ्यात आवडतं ते इंग्रजी कवितेतलं हे देवतेचं समाजकारण, देवतेचं संस्कृतीकरण. त्याची आज जगाला गरज आहे, भारताला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे. अब्दुल कलाम मुस्लिम परंपरेतले, इस्लामी अत्यंत आदर्श अशा प्रकारचा मुस्लिम माणूस, पण हिंदूच्या डोक्यात आपल्या गळ्यात ताईत बनला. एक आदर्श मिसाईल मॅन, एक आदर्श राष्ट्रपती म्हणून डॉक्टर कलामची भूमिका आणि कलामचं कर्तृत्व संबंध भारतीयाला वंदनीय अशा प्रकारचं आहे. जर डॉक्टर कलाम एवढे आदर्श असतील तर इस्लाम कसं वाईट असेल असा एक प्रश्न मनात येतो. इस्रोची महान कामगिरी करणारा विक्रम साराभाई एक वेगळ्या अल्पसंख्याक अशा प्रकारचे समाजाचे ग्रस्त आहे. अत्यंत सायंटिस्ट माणूस, विद्वान माणूस आहे. समाज क्रांतिकारक फुले दाम्पत्याची भूमिका ही तिने गौरवलेली आहे. आणि ज्ञानेश्वर ब्राह्मणांचे, महात्मा फुले माळ्याचे, कलाम मुसलमानांची अशी विभागणी आपण समाजामध्ये केलेली आहे. संस्कृतीची वाटणी केली आहे. पण या कवयित्रीनं आमच्या सर्वज्ञ बकरेंनी संस्कृतीचे सर्व मानदंड आपल्या कवितेमध्ये एकत्र आणि एकात्म केलेले आहे. मला ही भूमिका अत्यंत आदर्श अशा प्रकारची वाटते. साहित्यिकांनी काय घ्यावं, साहित्यिकाचा देवात कोणता की लहान मुलगी सांगतो पाहते आहे. महात्मा फुल्यांच्या सबंध विचारामध्ये ब्राह्मणशाहीचा विरोध असला तरी सबंध काशी नावाच्या ब्राह्मण विधवेचं, यशवंत नावाचा ब्राह्मण मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता. ब्राह्मण विधवेचं मातृत्व त्यांनी बाळंपणानं सोडवलं आणि त्याचं मंगलमय मानली. अशी द्वंद्वाला एकत्र बांधणारी कवित्री आणि कविता मला पाहिजे आहे. संबंध भारताच्या भूमीमध्ये आणि संबंध जगाच्या पार्श्वभूमीवरती सर्व
शास्त्रज्ञ एकत्र करावे, शास्त्रज्ञाचे सामर्थ्य एकत्र करावे. नोबेल पारितोषिक विजेत्यांचं जी भक्ती आणि सामर्थ्य आहे, जगाला कल्याण करण्याची भूमिका आहे, ती एकत्र करावी. सर्व संतांचं संतत्व एकत्र करावं, बेरजेमध्ये आणावं. ज्ञानेश्वरापासून चोखामेळापर्यंत, नामदेवपासून तुकारामापर्यंत, गाडगे महाराज तुकोजीचं संतत्व, सुफी संत, मदर तेरेसा, ख्रिश्चन धर्माचे संत, या सर्व संतत्वाची बेरीज आपल्या संस्कृतीच्या संचितामध्ये एकत्र आणावी. सर्व महापुरुष मर्यादा वजा करून सामर्थ्याच्या ठिकाणी एकत्र करावी. आगरकर आंबेडकरांची बेरीज पाहिजे, बिरसा मुंडांनी तुमच्या बसवेश्वराची बेरीज पाहिजे, बुद्ध आणि महावीराची बेरीज करावी, मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्ताची बेरीज करावी, राम आणि कृष्णाची बेरीज करावी, चक्रधरांनी तुमच्या संबंध एकूण सगळ्या हिंदू धर्मातले जे महापुरुष आहेत, विवेकानंदांनी गांधीची बेरीज करावी. या गांधीच्या आणि संबंध आंबेडकरांच्या बेरजेमध्ये भारताचं रहस्य सुटणार आहे, भारताची एकात्मता नांदणार आहे. सर्व जगातली मानवता एक करण्याच्या दृष्टीनं सर्व महापुरुषाला एकत्र करणं, संतांना एकत्र करणं, सत्याची बेरीज करणं, शास्त्रज्ञाच्या वैज्ञानिक सत्याची बेरीज करणं, हेच मानवी कल्याणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. जे विज्ञान करू पाहत आहे ते साहित्यानं केलं पाहिजे. दुःखमुक्त मानवता हा साहित्याचा ध्येयवाद आहे आणि त्या दुःखमुक्त मानवतेचा ध्येयवाद या चिमुरड्या कवयित्रीनं जपलेला आहे. आणि आपल्या कवितेमध्ये ही सर्व संचिताची बेरीज करण्याचा तिचा प्रयत्न, सत्याची बेरीज करण्याचा प्रयत्न, समाजाचं शहाणपण एकत्रित करण्याचा प्रयत्न. शहाणपणाला धर्म आळा येत नसतो, सत्याला जात आळवी येत नसते आणि सेवा आणि अहिंसेला देश आळवा येत नाही. सर्व संकुचित नकाशे देशाचे, धर्माचे, जातीचे पाक करून सर्व कल्याणकारी सामर्थ्य, जगातल्या 700 कोटीचं कल्याणाचं सामर्थ्य एकत्र करण्यासाठी आपल्याला नवी कविता पाहिजे, नवी कथा पाहिजे, नवी साहित्य पाहिजे, नवा कादंबरीकार पाहिजे आणि नवी कवयित्री पाहिजे, कथाकार पाहिजे. त्या नव्या कवयित्रीचं दर्शन मला सर्वज्ञाच्या ठिकाणी दिसतं आणि म्हणून तिचं जाहीर अभिनंदन करतो. आणि आता मला मिळालेली शान या जोडप्याला डॉक्टर बकरे आणि मिसेस बकरे यांना मी अर्पण करून माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय श्री सबनीस सर, ते भरभरून या संपूर्ण कवितेचं सरांनी वर्णन केलं, कौतुकही केलं आणि सर्वजणांच्या पाठीवरती शाबासकीची थाप होती. तिला संस्कार देणारा त्यांच्या माता पित्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप होताना त्यांची प्रेमाची आणि आपुलकीची शान देऊन त्यांचाही येतोची सन्मान केला. एकदा खरंच जोरदार टाळ्यांची गळा आपण सर्व झालेली या क्षेत्रातले दिग्गज म्हणून सबनीस सरांनी अतिशय भरभरून या सगळ्या कविता सगळ्यांचं इथे कौतुक केलं, तिच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली आणि आशीर्वादही दिले. यासाठी सन्माननीय सबनीस सर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांना एक विनंती करते, कार्यक्रमाचा शेवट बसायला आनंद होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी कृपया शेवटपर्यंत थांबावं. पण त्याच्या आधी कार्यक्रमाच्या सभासंकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होणार आहे आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी मी सर्वज्ञाचे वडील डॉक्टर सुधीरजी बकरे सर यांना इथं आमंत्रित करते. मध्ये एक मिनिट घेतले फक्त. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करत असताना आभाराच्या अगोदर एक 2-3 मी सत्कार करू इच्छितो. त्यांचा या कार्यक्रमामध्ये उत्तम असा सहभाग राहिलेला आहे. अशा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निवेदिका श्वेता हुल्ले मॅडम यांचा सत्कार सबनीस सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्यांचं बसायला आता आपण ऐकणार आहोत त्या ज्येष्ठ गायिका वर्षा रसाल मॅडम यांचंही स्वागत या निमित्तानं होतंय. त्याचबरोबर यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
पूर्ण होतो किरणांमुळे, तर समुद्र पूर्ण होतो लाटांमुळे, तसाच हा कार्यक्रम पूर्ण झाला त्या सर्वांच्या उपस्थितीमुळे, त्या सर्वांच्या प्रयत्नामुळे. सुरुवातीला मी विशेष आभार मानतो आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख श्री सुभाष सबनीस सर, त्यांनी वेळात काढून आपल्याला कार्यक्रमाला आले आणि बघून मार्गदर्शन दिलं, त्यामुळे धन्यवाद करतो. त्यानंतर आमचे गुरु श्री गुलाबराव सर, त्यांच्याही आभार मानतो. शिरोजी प्रशासनाचे सर, बोले सर, सर्व शिक्षक परिवार, श्री डोईगुडे सर, त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. श्री माझे गुरु शर्मा सर, काके सईद सर, माझे सर्व परिवार, आप आणि उपस्थित सगळे साहित्यिक कामगार आणि सर्वांनी शिकायला आता बहुमूल्य आमचे काढलेले आमचे सर्व आमचा परिवार जात तुम्ही सर्व तर आभार मानतो. तसं तर खरं तर अप्रासंगिक म्हणता येईल, कोणते कॉमेडी कोणत्याची आवडमध्ये मागणं आहे, तर तुमच्या सर्वांचे मनोपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट केलं जाईल की खरी जीवनात म्हणतो की जीवनाला तुमच्या डॅशमधून जेव्हा तुमच्याकडे आले तुमची मूल्य काय तुम्ही जेवणाला घातलेली नाही, सर्वच मूल्य की त्यांना आपल्याला इच्छा झाली म्हणून ते आमच्याकडे आले, म्हणजे आमच्या पोटी आल्याबद्दल आणि या सगळ्यात आम्हाला आनंद दिल्याबद्दल मैत्री सर्वांना याच्या इतक्या या देखण्या सोहळ्याचं आभार प्रदर्शन सरांनी व्यक्त केलं. मी त्यांचाही आभार व्यक्त करते सर्वांच्या वतीनं, कारण तुमच्या सगळ्यांना सुद्धा त्यांनी इथं आमंत्रित केलेलं आहे. मी सर्वांना एक विनंती करते, कार्यक्रम संपल्यानंतर बाहेरच्या बाजूला सर्वांसाठी अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे. सर्वांना आदराची विनंती मी वगैरे परिवाराच्या वतीनं करते, कोणीही अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि यानंतर सर्वांना तू सर्वज्ञ हो हे पुस्तक सुद्धा तुम्हाला बाहेरच्या बाजूलाच दिलं जाणार आहे, पण अल्पोपहार घेतल्यानंतरच. त्यामुळे सुरुवातीला अल्पोपहार घेणं खूप आग्रहाची विनंती. आणि यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी आपण वसायला निभा ऐकणार आहोत. सादर करते आहेत संगीत विशारद, क्रीडा शिक्षिका आणि बार्शीच्या नगरसेविका, तितक्याच उत्तम गायिका सन्माननीय वर्षा रसाळ मॅडम, मी आमंत्रित करते.